महाबळेश्वरला एकदा असंच झालं होतं. पहाटे 6च्या वेळेला आम्ही आपले स्विमिंग पूलच्या बाजूला गप्पा मारत बसलो आहे आणि एकदम हवेचा झोका आल्यासारखं पाहिलं. एकदम मास्टर येत आहेत. तर ते येतात म्हटलं की त्यांचा आवाजच पहिल्यांदा येतो. त्यांचा प्रेझन्सच तसा होता. एक म्हणजे तुमचा हाताचा जो तळभात असतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं, याच्यावर म्हणायचं याच्यावर जाणीव ठेवायची. ओके. आणि जिथं स्कॅन करतोय त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मग आता याच्या खांद्यावर जर आपल्याला स्कॅन करायचं असेल तर खांद्याकडे लक्ष, हातावर जाणीव आणि हात त्या खांद्याकडे घेऊन जायचं आणि त्याचा एनर्जी कुठं लागते इथे जाणवलं की ते ओरा आलं. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की सायकोलॉजिस्ट असतात, सायकोथेरपिस्ट असतात, तुम्ही याची जोड द्या आणि तुमच्या कामामध्ये याचा किती बेनिफिट येतो ते बघा. तर चक्रांची मानसिक कार्य असतात आणि त्या मानसिक कार्यामध्ये त्या चक्राचं काम काय आहे ते बघायला लागतं. आणि तर त्याप्रमाणे जर चक्राला आपल्याला मॅन्युप्युलेट करता आलं तर आपल्याला पेशंटमध्ये बिहेवियर चेंजेस आणता येतात. आणि त्यात जे मेडिटेशन मिळतं, गायडेड मेडिटेशन, ते मी आपला पॉडकास्ट शूट करायच्या आधी मी घरी करून आलो. येस. आणि त्यानंतर तिथे आलोय. प्राणिक हिलिंगमध्ये नो टच थेरपी आहे. त्यामुळे आपण शरीराला हात लावतच नाही. शरीराला हात लावायचं काय, नो टच म्हणतो आपण. नो टच थेरपी आहे. त्यामुळे पेशंट समोर असो काय किंवा दुसऱ्या खोलीत असो काय किंवा दुसऱ्या देशात असो काय, आपण कुणावरही करू शकतो. तर मगाशी तुम्ही म्हणाला की आपल्या हातामध्ये ऊर्जा आहे. पण तुम्हाला मी सांगतो तो रील पाहून काही लोकांनी पैसे मिळालेत परत बरं का. अच्छा. मला क्लासमध्ये एक दोघांनी सांगितलं की तुमच्याप्रमाणे आम्ही करून पाहिलं, माझे गेलेले पैसे परत आलेलेत. ओके, आत्ताच समोर धरा आणि फक्त त्याला स्कॅन करून बघा उपचार शक्ती किती आहे त्याच्यात. वरपासून खालपर्यंत यात कुठं जाणवतं दिसत हातांमध्ये. व्हायलंट बिहेवियर त्याच्यात प्राणिक हिलिंगचं आहे. एन्झायटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झायटीज आहेत. ग्रीफ आहे, व्हायलंट बिहेवियर आहे, ऑब्सेसिव्ह आणि कंपल्सिव्ह डिसऑर्डर असतो त्याचं एक आहे. कितीतरी याच्यामध्ये कामं आहेत. हे 5 तुम्ही जर केले तर या आयुष्यामध्ये तुमचं बकेट लिस्टमध्ये टाकून ठेवा, एवढंच करायचंय मला. मोक्षप्राप्ती एक प्रकार. आर्हॅटिक योगा अल्टिमेट आहे या जन्मासाठी. प्रेम कर केलंच पाहिजे प्रेम. बस मी समोर मला माया प्रेम कर असं नाही म्हटलं तर. परत भेटूयात सर. खूप सुंदर वाटलं मला. स्वतःची माझी ऊर्जा ऍक्च्युली वाढलेली वाटली. आणि माझा हे मागचा पण अनुभव होता, हे पॉडकास्ट नंतर तुमच्याशी बोलताना ऍक्च्युली ती ऊर्जा वाढलेली फील होत आहे मला. आपला प्राणिक हिलिंगचा पॉडकास्ट बघितल्यावर पहिला अनेकांना हा प्रश्न पडला की नक्की प्राणिक हिलिंग म्हणजे काय आणि हे कोणी, म्हणजे तुम्ही जे म्हणतात मास्टरनी हे सांगितलं आम्हाला. मास्टर कोण आणि कोण होते? पण सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांच्याकडनं मी कोर्सेस केले होते तर त्यांनी मला काही ना काहीतरी कामंही दिली होती. पण माझ्या दृष्टीने ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. आणि आध्यात्मिक गुरु असल्यामुळे दरवेळेला गुरु जे आहेत ते काही ना काहीतरी चेहरा बदलून येतात असं वाटतं. मला तर नाही वाटतं की हेच गुरु आहेत. अनेक जन्मांपासून माझ्याकडून यांचे संबंध असायलाच पाहिजेत. शनिवार रविवार लोकांना सुट्ट्या असतात, मी कामं करत असतो. याचं सर्टिफिकेट मिळतं. सर्टिफिकेट असतं प्रत्येकाचं, ग्लोबल सर्टिफिकेट आहे. आज तुम्ही केला कोर्स तर जगभरामध्ये सगळीकडे मान्यता आहे त्याला. तर सुरू करूयात सकारात्मक ऊर्जेचा पॉडकास्ट. आपला पहिला पॉडकास्ट अत्यंत हिट झाल्यावर आणि लोकांना खूप क्लिक झाल्यानंतर परत एकदा विनंती खातर वासुदेव कडुसकर सर आले आहेत. नमस्ते. थोडक्यात सविस्तर या चॅनलमध्ये पुन्हा बोलवल्याबद्दल आभार. पॉडकास्टचा विषय तोच, प्राणिक हिलिंग, पण आता वरचा पार्ट म्हणजेच इमोशनल प्रॉब्लेम, स्ट्रेस जो आपला पिछा सोडत नाहीये, त्यावरती काय उपाय. आणि या अनुषंगाने अनेक गोष्टी, म्हणजे प्राणिक हिलिंग कोणी सुरू केलं, त्याच्या मागचा इतिहास काय आहे, सरांचा त्याचा कसा संबंध जुळला आहे, सर प्राणिक हिलिंगशी कसे जोडले गेले, याशिवाय मुळात ऊर्जा म्हणजे काय, आपल्याला जे आकाशात दिसत ना बघताना असे बारीक बारीक काहीतरी डॉट्स, ते म्हणजे काय, त्याचा प्राणिक हिलिंगशी काही संबंध आहे का, आपले चक्र फक्त 7 चक्र नसून आपल्या हातांमध्ये सुद्धा चक्र आहेत, आपल्या तळपायांमध्ये सुद्धा चक्र आहेत. ह्यासोबत आपण कितीही आध्यात्मिक गोष्टी केल्या तरी आपली मूळ बेसिक गोष्ट असते पैसा, आरोग्य, नातेसंबंध, घर, हेच. ह्याच रिलेटेड आज परत एकदा सर बोलायला आले आहेत, वासुदेव कडुसकर सर. तेव्हा आजच्या पॉडकास्टमध्ये ह्या अनुषंगाने, प्राणिक हिलिंग ह्या अनुषंगाने सर्व बाबत परत एकदा बोलणं होणार आहे. परत चर्चापेक्षा सर अनेक गोष्टीचं मार्गदर्शन करणार आहेत.
आणि त्याचे काही उपाय सांगतील. तेव्हा कृपया फॉलो करा हा पॉडकास्ट सुरू होण्यापूर्वी, कारण हा ऊर्जेचा महासागर आहे. ही ऊर्जा काय, ही ऊर्जा कशी समजून घ्यायची, प्राणिक हिलिंग म्हणजे काय, निसर्ग आणि आपण यातला काय दुवा आहे, यात प्राणिक हिलिंग आपल्या रोजच्या आयुष्यातील कसा संघर्ष कमी करेल, हे सर्व आज या पॉडकास्टमधून आपल्याला शिकायला मिळणार आहे. तेव्हा मी तर तयार आहे हा पॉडकास्ट अनुभवायला परत एकदा. तुम्हीही तयार व्हा आणि त्याआधी फॉलोचं बटन, त्याआधी कृपया फॉलो करा. आणि तुम्हाला वाटतंय की हा पॉडकास्ट खरंच काहीतरी आयुष्यात व्हॅल्यू ॲड करतोय आपल्या आयुष्यात, तर नक्कीच कोणातरी पाठवा, फॉरवर्ड करा, फॉलो करा आणि कमेंट करा. मनापासून धन्यवाद. आपला प्राणिक हिलिंगचा पॉडकास्ट बघितल्यावर पहिला अनेकांना हा प्रश्न पडला की नक्की प्राणिक हिलिंग म्हणजे काय आणि हे कोणी, म्हणजे तुम्ही जे म्हणतात मास्टर्स, मास्टरनी हे सांगितलं आम्हाला. मास्टर कोण आणि कोण होते? ओके, तर प्राणिक हिलिंग हे एक शास्त्र म्हणून जे आलेलं आहे ते नव्याने आलेलं आहे. याच्यापूर्वी प्राणिक हिलिंग होतं, त्याला आम्ही प्राचीन प्राणिक हिलिंग म्हणायचो. तर प्राचीन प्राणिक हिलिंग ही एक प्रकारची कला होती आणि कला असल्यामुळे ठराविक लोक करायची, ज्यांना आम्ही कलाकार म्हणतो, ते संत लोक होते. संत लोक प्रत्येक वेळेला आशीर्वाद द्यायचे आणि शिष्याला बरं वाटायचं. तर ते नेमकं काय करायचं याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. म्हणून मॉडर्न प्राणिक हिलिंगचे संस्थापक जे आहेत मास्टर चिवा कॉक सुई यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून अभ्यास सुरू केला की संत लोक नेमकं काय करतात, ट्रान्सफर ऑफ एनर्जी करतात, काय करतात. आणि त्याच्यातून त्यांनी प्रयोग केले तर त्याच्यात अनुभव घेतले आणि मग शास्त्राची निर्मिती केली. तर मास्टर चिवा कॉक सुई हे स्वतः केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी स्वतः अनेक पुस्तकं लिहिली, प्राणिक हिलिंगचा अभ्यास केला, आर्याटिक योगाचा अभ्यास केला, शास्त्र म्हणून पुढं आणलं आणि हे जगासमोर ठेवलं साधारण 1990च्या दशकात. आता 35 वर्ष प्राणिक हिलिंगचा प्रचार आणि प्रसार सुमारे 100पेक्षा जास्त देशांमध्ये चालू आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कामं चालू आहेत. अनेक प्राणिक हिलर्स रोजचं काम करतात आणि प्राणिक हिलिंगमध्येच काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी असते. घरोघरी प्राणिक हिलर्स आहेत. घरापुरतं जरी झालं तरी हरकत नाही, पण तरीसुद्धा सगळेजण जेवढं होईल तेवढं वापर करत असतात. काही लोक आमच्यासारखे असतात ज्यांनी याला वाहून घेतलेलं आहे, तर आम्ही त्याचं काम कायम करतच राहतो. तर मास्टर स्वतः जे आहेत ते म्हटलं केमिकल इंजिनियर आहेत, पुस्तकं लिहिले, शास्त्रज्ञ आहेत. पण सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांच्याकडनं मी कोर्सेस केले होते, तर त्यांनी मला काही ना काहीतरी कामंही दिली होती. पण माझ्या दृष्टीने ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत आणि आध्यात्मिक गुरु असल्यामुळे दरवेळेला गुरु जे आहेत ते काही ना काहीतरी चेहरा बदलून येतात असं वाटतं. मला तर नाही वाटतं की हेच गुरु आहेत, अनेक जन्मांपासून माझ्याकडून यांचे संबंध असायलाच पाहिजेत. त्यांनीच मला काही ना काहीतरी 7-8 वर्ष कामं दिलेली आहेत आणि मास्टरांच्या कृपेने त्यांच्या आश्रमाचंही काम मी केलेलं होतं आणि सध्या त्यांचं प्राणिक हिलिंगचं काम प्रचार आणि प्रसार हे दोन्ही मी करत असतो. उपचारही करतो आणि नवीन नवीन हिलर्स तयार करणं याचं कामही चालू राहतं. बेसिक कोर्स आहे, ॲडव्हान्स आहे प्राणिक हिलिंगचं, सायकोथेरपी, तिन्ही कोर्सेस घेतो. शनिवार रविवार लोकांना सुट्ट्या असतात, मी कामं करत असतो. याचं सर्टिफिकेट मिळतं? सर्टिफिकेट असतं प्रत्येकाचं, ग्लोबल सर्टिफिकेट आहे. आज तुम्ही केला कोर्स जगभरामध्ये सगळीकडे मान्यता आहे त्याला आणि तो सर्टिफिकेट CRMवरनं तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे. जिथं जाल तिथं ते सर्टिफिकेट दाखवता येतं. इट्स अ ग्लोबल सर्टिफिकेट. आणि इन्स्टिट्यूट फॉर इनर स्टडीज ही मास्टरांनी 1986ला सुरू केलेली संस्था, त्यांचं सर्टिफिकेट येतं. भारतामध्ये वर्ल्ड प्राणिक हिलिंग फाउंडेशन असं नाव दिलं आहे, पण त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इमिजिएट मिळतं कोर्स संपल्या. आणि जरी हे भारतीय नाही, पण त्यांचा भारतीयमध्ये प्रचंड अभ्यास आहे, स्पिरिच्युअल अध्यात्म. बेसिकली त्यांचं कामच इथं जास्त झालं होतं म्हणून त्यांनी प्राणा शब्द जो आहे तो संस्कृतमधनंच घेतला आहे. आणि संस्कृतमधनं का घेतला की भारतात अभ्यास केला तो भारताला परतफेड करावी म्हणून प्राणा घेऊन प्राणिक केलं. अच्छा. हां, आणि मग उपचार हिलिंग जगभर जाण्यासाठी म्हणून हिलिंग, पण भारताला परत करायचं आहे म्हणून प्राणिक. म्हणजे भारतातून त्यांना सगळं बरंच मिळालं होतं म्हणून भारताला परत करण्यासाठी प्राणिक. प्राणा हा इथून शब्द आला, संस्कृत शब्द आहे. बरोबर. नाहीतर मग ची होतं, की होतं, न्यूमा होतं, माना होतं, बरेच नावं होती, ती का नाही घेतली? मास्टर स्वतः चायनीज होतं, मग ची का नाही वापरलं त्यांनी? त्यांनी वापरलं नाही कारण इथं जास्त काम त्यांनी इथं केलं आहे. मास्टरांच्याबरोबर नेहमी साधू संतांचा एक जथ्था असायचा आणि ते देखील सांगायचे नेमकं काय चाललं, प्रयोग त्यांचे चालायचे, म्हणजे प्रयोग पाहिलेला मी.
त्यांच्या मुखातून जो ओंकार हो, मेडिटेशन मध्ये ऐकतो ना, खूप सुंदर. वेगवेगळ्या प्रकारचे ओंकार आहेत. काही आहेत ते मेडिटेशन वेळेला, काही वेळेला नुसतं केलं तर क्लेन्झिंग होऊन जातं. आणि तो ओंकार फार वेगळाच आहे. हो, आज मी करून आलो, तुम्हाला आणखी फील होत आहे ते. आणि हे ऊर्जा स्तरावरील गोष्टी ह्या देश नाव यामध्ये याच्यावर नसतं. हे खूप अडकून limitations पडत आहेत. नाही चालत. हा, त्याच्या पलीकडे. कारण मास्टर स्वतःच म्हणायचे की मागच्या जन्मात मी बहुतेक भारतामध्येच होते आणि एक साधू होते इथे, आणि पुढं कधी येते ते काही सांगता येत नाही, आणि पुढं कुठलं स्त्रीरूप असेल ते देखील सांगता येत नाही. हा, शेवटी ते जे ठरवतील त्याप्रमाणे येतील. आपल्याकडे स्वामी समर्थांना स्त्री रूपात सुद्धा पूजलं जातं कुठे कुठे, आणि याच्यामध्ये सो कारण ते शरीर धारण त्याचं केलं शरीर आहे. असेल. बस वरचं कव्हर आहे फक्त. बस मॅनिफेस्ट करण्यापुरता वापर केला, बाकी काही नाही. साधन फक्त, बस व्हेकल, व्हेकल. वाहन. आज पहिल्यांदा ही माहिती मला पण माहित नव्हतं की त्यांनी भारतात काम केलं आहे इतकं म्हणून. बरंच केलं. आणि भारतात ते नेहमी 2-2, 3 यायचे वर्षभरात. अच्छा. आणि आले की आम्ही त्यांच्याबरोबर राहायचो. कुठेही कुठे मागे फिरायचं, त्यांच्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जायचे, माथेरानला जायचं, महाबळेश्वरला जायचे, बंगलोरला असायचे, मुंबईला असायचे, मेट्रोपॉलिटन सिटीजवर जायचे, आणि आश्रमातही जायचे. आश्रम जो आहे त्याचं काम त्यांनी बरंचसं स्वतःच केलेलं आहे. नावाला आर्किटेक्ट वेगळं आहे, मुळशीच्या जवळ आश्रम आहे, अच्छा. अर्हॅटिक योगा आश्रम. पण तिथं काम बरंचसं त्यांनीच सांगितलं की हे इथं असंच करा. आर्किटेक्ट नावापुरते वेगळे असतील, पण खिडकी त्यांनी तपासून पाहिली, आणि ते करताना आमच्याकडे फोटो जुने आठवतात. हिलिंग करताना पाहिलेलं. तो माणूस दाखवायचा नाही, पण त्याच्यामध्ये प्रचंड पॉवर होती, प्रेझन्स होता. एक आला ना की समोरून जरी आला तर आपल्याला धक्का बसल्यासारखांचा ओराचा फील यायचा मास्टरांचा. महाबळेश्वरला एकदा असंच झालं होतं. पहाटे 6च्या वेळेला आम्ही आपले स्विमिंग पूलच्या बाजूला गप्पा मारत बसलोय, आणि एकदम हवेचा झोका आल्यासारखं पाहिलं मास्टर येत आहेत. तर ते येतात म्हणलं की त्यांचा आवाजच पहिल्यांदा येतो. त्यांचा प्रेझन्सच तसा होता. तुम्ही मग अशी म्हणाल आपण जर शिर्डीला जात असेल तर ते आधीच थोडं ती ऊर्जा जाणवायला लागते. समुद्राची गाज आपल्याला थोडी आधीच ऐकवायला लागते, वारा जाणवायला लागतो. जिथे समृद्धी आहे, जिथे विशालता आहे ना, त्यांची जाणीव अस्तित्वाची आपल्याला अलीकडेच जाणवायला लागते. आणि तेवढ्याकरता ते म्हणायचे की तुम्हाला समृद्धी जर पाहायची असेल तर समृद्धी पाहण्यासाठी 7 स्टार हॉटेलमध्ये जाऊन राहा. तिथं तुम्हाला समृद्धी कळेल, नाही तर तुमच्या समृद्धीच्या कल्पना पण फार कमी असतात. बेडूक जे असतं आपल्या तसंच आहे ते, एक प्रकारे तसंच आहे. 7 स्टार मध्ये जाऊन बघा समृद्धी कशी दिसते, जाणवते तिथे. नाही तर आमच्याकडे ₹1,00,000 पगार झाला की लगेच तो सुटापुटात फिरायला लागतो, काही फरक नाही. आणि गर्भश्रीमंत लोक त्यांना असं वरून देखावा नाही लागत. बरोबर. फेसबुकचा जो आहे मालक तो साधा ग्रे टी शर्ट, साध्या टी शर्ट मध्ये असतो. सो ते दाखवत आवाज जास्त होतो ना कॉईन नाण्यांना, रिकाम्या भांड्यातल्या, आणि उथळ पाणी असतं. हा, आणि जे असतं ओरिजिनल सबस्टन्स ते शांत असतं. येस. 2020 वर्ष उजाडलं, आणि हे जे दशक सुरू झालंय त्यात सगळ्यात जास्त बोललं जातं मानसिक आजार, स्ट्रेस, इमोशनल ट्रॉमा, इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणं, ओसीडी, ट्रॉमाज म्हणजे जे पूर्वी होते ते कदाचित या दशकात आणखी म्हणजे सुपरफिशियल लेवलवरती आले असं म्हणता येईल. तर प्राणिक हिलिंग यात काय मदत करू शकते आपल्याला, आणि मुळात शारीरिक आजार आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे मानसिक आजार यात काय फरक आहे, अगदी बेसिक सांगायचं तर? वेळोवेळी आपण या विषयांवर बोलत राहतो. मानसिक आजार आणि शारीरिक आजार नेमका काय फरक येतो, तर एक साधा फरक असा आहे की शारीरिक आजार साधारणपणे बाहेरनं सुरू होतो. कुठल्याही प्रकारचे जर्म्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते शरीरात प्रवेश करतात आणि आजारपणाला सुरुवात होते. एखादा कधीतरी अपघात होऊ शकतो, हवेमध्ये काही ना काहीतरी वातावरण बदल होतो, खाण्यामध्ये काहीतरी बदल होतो, असं बाहेरनं येणारे कारणं असतील त्याच्यामुळे शारीरिक आजार होतो. पण मानसिक आजाराची सुरुवात जी आहे ती बाहेरनं न होता आतून होते. म्हणजे विचार करायला लागतो की शारीरिक काहीही त्रास नाही आहे तरीसुद्धा त्याला वाटायला लागतं की मला आज बरं वाटत नाही, मला काही ना काहीतरी चुकीचं वाटतंय, मला कुठंतरी दुःख वाटतंय. हे सगळं जे आहे हे आतून सुरू होतं, याला मानसिक आजार असं आपण म्हणतो. आणि जास्त करून आजार जे असतात त्या आतून सुरू होतात आणि मग शरीरावर मॅनिफेस्ट होतात. असं म्हटलं जातं
की साधारण 80% आजार याची सुरुवात सायकोलॉजिकलच असते. आणि त्यामुळे याला आम्ही सायकोलॉजिकल न म्हणता सायकोसोमॅटिक असं म्हणतो, की सायकोलॉजिकल आहे पण सोमॅटिक म्हणजे शरीरावर येणार आहे. तर आधी सायकोलॉजिकली आणि नंतर शरीरावर येतो, त्याला म्हणायचं सायकोसोमॅटिक आजार. आणि या आजारांसाठी साधारण गोळ्या चालू शकत नाहीत म्हणून एक वेगळी ब्रँच सुरू होती. सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्स, थेरपिस्ट, टॉकिंग वेगवेगळे प्रकार आहेत, क्रिमिनॉलॉजिस्ट, सगळ्या प्रकारचे हे जे आहेत हे सगळ्यांची निर्मिती ह्याच्यातून झाली. मेंटल हेल्थ इश्यूज सुरुवातीला मान्य नव्हते. 100 वर्षांपूर्वी मेंटल हेल्थ हा प्रकार नाहीच आहे असं वाटायचं. आजार आहे तो शरीराला आहे, शरीराला आजार आहे तर गोळ्या द्या, औषधं द्या, इंजेक्शन द्या. पण त्याच्यातून बरं होत नाही हे जेव्हा लक्षात यायला लागलं तेव्हा मग मेंटल हेल्थ आहे हे फ्रॉइड आल्यानंतर मान्य झालं. आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये विकास होत गेला आणि मग आपल्याला सायकोलॉजिकल इलनेसेस हा सुरू झालेला आहे. ते हा मेन फरक आहे शारीरिक आजार आणि सायकोलॉजिकल. तर जास्त करून सायकोसोमॅटिक आजार हेच जास्त आहेत आता. कॅन्सर हे पण सायकोसोमॅटिक मध्ये येईल? नाही, कॅन्सरचे सेल्स जे असतात ते शरीरात तयार होतात आणि मग त्याचं मॅनिफेस्टेशन शरीरामध्ये आपोआप व्हायला लागतं. प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी कॅन्सर सेल्स असतातच आणि ते काही ना कधीतरी त्रास द्यायला जेव्हा लागतील तेव्हा त्याचा कॅन्सरचा ग्रोथ सुरू होतो. एक्स्ट्रीम स्ट्रेसमुळे किंवा आणखी इतर रोग म्हणजे कॅन्सर बरीच कारणं असू शकतात, बरीच कारणं असू शकतात. पण कॅन्सर हा एक वेगळा शारीरिक म्हणलं, शारीरिक कुठलेही आपण म्हणू शकतो. पण सायकोलॉजिकल इलनेस, मानसिक आजार, जसा आजकालच्या लोकांना ताण खूप आहे तर ताण असल्यामुळे कायम अलर्ट, 24 तास माणूस अलर्ट म्हणून असतो. रात्री झोप लागत नाहीये, खायला गेलं तर खायला जमत नाही, सतत अलर्ट, कायम अलर्ट मोड म्हणजे काय होईल, शरीराला काय नुकसान होईल हे नेहमी भीती वाटत असते. इनसिक्युरिटी असते. पुन्हा 2020 पासून सुरू केलं तर करोनाच्या वेळेपासून जे सुरू झालेलं आहे तो एक वेगळा पिरियड सुरू झालेला आहे. तिथून ट्रिगर जास्त झालं. ऑनलाईन कन्सेप्ट सुरू झालेला आहे. ऑनलाईनमध्ये ॲडजस्टमेंट होत आहेत की नाही. आता ChatGPT आलं आहे, AI आलेलं आहे, त्याच्यामुळे नवीन प्रॉब्लेम सुरू झाले. हे सगळे नव्याने येणाऱ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या मानसिक त्रास सुरू करतात आणि त्याच्यातून शारीरिक व्याधी होतात. आणि त्याच्यावर आपल्याला विलास करायचा आहे. तर प्राणिक हिलिंग याच्यासारखं काम नाही करत. सगळ्यात सुंदर काम प्राणिक हिलिंगमध्येच केलं जातं. सायकोलॉजिस्ट, सायकोथेरपिस्ट त्यांच्या दृष्टीने करतील पण जे काम प्राणिक हिलिंगमध्ये करता येतं ते त्या सगळ्यामध्ये कंबाईंडमध्ये पण होऊ शकत नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की सायकोलॉजिस्ट असतात, सायकोथेरपिस्ट असतात, तुम्ही याची जोड द्या आणि तुमच्या आजार कामामध्ये याचा किती बेनिफिट येतो ते बघा. म्हणजे प्राणिक हिलिंग हे कॅटलिस्ट सारखं काम करू शकतं. नक्की. म्हणजे त्यांचं ते बेस्ट ते करतातच आहे. तुमचं काम, तुमचं फील्ड वेगळं आहे. तुम्ही 4-4 वर्ष अभ्यास केलेले आहे, तो प्रचंड मोठं काम केलेलं आहे. पण काउन्सिलर्सला बेसिकली काय होतं की एक सेशन्स घ्यायला लागतं आणि मानसिक आजारांवर सेशन्स आवश्यक असतात. सेशन नंबर 1 आणि 2 टॉक थेरपी की केव्हापासून सुरू झालं, काय सुरू झालं. तर सेशन्स घेताना त्याची वेळ वाढायला लागते कारण सायकोलॉजिस्टला कळायला लागतं नेमकं याचं रूट कॉज काय आहे. रूट कॉजपर्यंत जायला तो माणूस विचारात करतो भूतकाळात मागच्या महिन्यात काय झालं, 6 महिन्यापूर्वी काय झालं, वर्षापूर्वी काय झालं आणि गोंधळून जातो. त्यामुळे त्याला पुन्हा काही करता येत नाही. गोंधळून गेला की जाऊ दे, आपण पुढच्या सेशनला बघू. बऱ्याचदा काय होतं की पेशंट जो आहे तो काउन्सिलरला आपलं सायकिक गार्बेज डंप करतो आणि आतली भडास काढतो. तर त्याला बरं वाटेल पेशंटला पण जो काउन्सिलर आहे त्याला त्रास व्हायला लागतो. त्यांनी कितीही म्हणलं की मी प्रॅक्टिकली बघतो आहे तरी सुद्धा त्याला होतो. सबकॉन्शियसली कुठेतरी ते गोळा केलं जातं आपोआप. गोळा केलं आणि त्याच्यासाठीच मास्टरने सांगितलंय की तुम्ही आधी प्राणिक हिलिंग थोडं अप्लाय करा मग तुम्हाला हा त्रास होणार नाहीये. म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शन शिल्ड, ढाल म्हणून काम करेल. ते लागणारच नाही, त्याला तो भडास बाहेरच येणार नाही, इतकं छान काम केलं जातं. अच्छा, म्हणजे पेशंटची भडास बाहेर येईल हे ऍब्झॉर्ब करणार, हे ऍब्झॉर्ब पण नाही होणार, यांना त्रास पण नाही होणार. यांना म्हणजे सायकोलॉजिस्टला त्रास नाही होणार. आणि त्यांना आम्ही जे टेक्निक सांगणार आहोत की त्यांची सेशन्सची जी आता वेळ वाढत जाते ती आम्ही कमी करत जातो. अच्छा अच्छा. नॉर्मली यांचं 1-1 तासाचं सेशन असतं ते अर्ध्या तासामध्ये जर तुम्हाला हिलिंग सकट करता आलं आणि रिझल्ट आले तर तुम्हाला आनंद नाही होणार का? बरोबर आहे. कुठल्याही डॉक्टरला आपल्या पेशंटला लवकर बरं करायची इच्छा असते. हो. आणि तो पेशंट जितक्या लवकर बरा होईल तितकं डॉक्टरलाही आनंद होतो आणि डॉक्टरचं नावही सगळीकडे होतं.
तर त्यावेळी त्याचा प्रयत्न तोच असतो की लवकरात लवकर बरं करायचं आहे. मग प्राणिक हिलिंगची जोड घेऊन जर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी टेक्निक म्हणून वापरता आलं तर फायदा तुमचाच आहे. कॉम्प्लिमेंटरी टेक्निक हे महत्वाचं आहे. येस, कॉम्प्लिमेंटरी आहे. आम्ही तुमच्या ऐवजी नाही ऐवजी नाही, सबस्टिट्यूट ऑप्शन नाहीये, रिप्लेस म्हणून कोणाला करत नाहीये. तर इट इज कॉम्प्लिमेंटरी. तर तुमच्या असलेल्या शास्त्राला जोड म्हणून वापरा. यू विल फाइंड इट व्हेरी इफेक्टिव्ह. म्हणजे एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे पेशंटसाठी पण आणि सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट सगळ्यांसाठी चांगलं आहे. कारण आम्ही पाहिलं की ज्यांनी प्राणिक हिलिंग करून सायकॅट्रिस्टचा अभ्यास केलेला आहे त्यांचे पेशंट फार भराभरा बरे होतात आणि ते उड्या मारत सेशन्सला येतात की आम्हाला आता जायचं सायकोलॉजी सेशनला. 2 गोष्टी असतात की सायकोलॉजिस्टकडे जातो तर आपल्याकडे भारतामध्ये एक सोशल स्टिग्मा आहे की सायकोलॉजिस्टकडे जायला लागतं म्हणजे हा वेडा झाला. थोडा कमी झाला पण अजूनही आहे, पण आहे अजून तो. हां, US-मध्ये कॅनडामध्ये युरोपमध्ये तुम्ही पाहाल तर काउन्सिलर्सकडे जाणं स्टँडर्डाइज्ड आहे, काही त्याची विशेष वाटत नाही. पण इथं सोशल स्टिग्मा आहे आणि स्टिग्मा असल्यामुळे आम्ही फाईल पण लपवतो. कोणाला कळू नये मला डॉक्टरांकडून कोण डॉक्टर आहेत, सायकोलॉजिस्टकडे जातोय कळू नये म्हणून प्रयत्न चालतो, फाईल लपवली जाते. त्यामुळे सायलन्स एक प्रकारचा स्टिग्मा आहे आणि हे सेशन वाढत जातात तसतसा खर्च वाढत जातो. या 2-3 गोष्टींमुळे मानसिक आजार फार कॉस्टली होत चाललेले आहेत. खरं आहे. साध्या आजारांपेक्षा मानसिक आजारांना वेळ जास्त लागतो. कारण ही अशी आहेत. यातनं मार्ग काढण्यासाठी जर तुम्हाला जोड देता आला तर फार छान होईल. आणि प्राणिक हिलिंग ही याच्यासारखी जोड कुठंच नाही आहे. वाव. पण सोबत आता आपण जे म्हणतो की ट्रॉमाज किंवा इमोशनल प्रॉब्लेम्स, चाइल्डहुड ट्रॉमा, अँशियस ट्रॉमा जे असतात की पुरातन काळापासून आपल्याला काही धक्का बसलाय कुठल्याही प्रकारचा, तेव्हा एक साधं उदाहरण देतो मी. लहानपणी आपण स्विमिंग पूलच्या बाजूला उभा आहे, लहान मूल 7-8 वर्षाचं मूल असेल, पाठीवरनं कोणी ते आलं आणि त्याला धक्का मारला आणि पाण्यात ढकललं. म्हणजे नाकातोंडात पाणी गेलं. नाकातोंडात पाणी गेलं एक मनात भीती बसली. त्या दिवसापासून पाण्याची भीती बसली, ती आजपर्यंत गेली नाही. ती त्यावेळेला भीती म्हणून होती, आजकाल त्याचा फोबिया झालं. आणि हा फोबिया जो आहे हा तुमच्या ऊर्जामध्ये तुमच्या एनर्जी बॉडीमध्ये टिकून राहतो आणि तो जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच करता येत नाही. तू ऊर्जा शोषून घेत असेल एक प्रकारे ते लक्षात राहतं. शरीर जे आहे ना ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतं. जे जे होतं ते सगळे लक्षात ठेवलं जातं. द बॉडी कीप्स द स्कोर. आणि जे जे होतं ते शरीराला माहीत असतं, कॉन्शियस माइंडला माहीत असतं, अनकॉन्शियस माइंडला माहीत असतं. कुठं ना कुठेतरी त्याचा परिणाम होत राहतो आणि त्यातनं फोबियाज येतात, चाइल्डहुड ट्रॉमाज येतात. आई वडील मुलासमोर भांडणं करतात, त्याचा इफेक्ट होतो. त्यांचा तो मोठा झाला त्याच्या मॅरिटल लाईफमध्ये प्रॉब्लेम, फायनान्शियल कुठेतरी वडिलांचं काही ना काहीतरी दारू पिणं असेल तरी देखील मुलांनी समोर पाहिलेलं असतं, त्याचा परिणाम होतो. शाळेमध्ये गेलेलो असतो कोणीतरी त्याच्यावर दादागिरी केलेली असते, ते लक्षात राहतं. या सगळ्या ट्रॉमाज जे आहेत त्या चाइल्डच्या मनावर असतात आणि ते आघात जे असतात याला आम्ही ट्रॉमॅटिक सायकिक एंटिटीज असं म्हणतो. आणि या काढल्याशिवाय त्याला बरं वाटणार नाहीये. हे जे तुम्ही म्हणता की रॅगिंग, जे दादागिरी म्हणतात, रॅगिंगचा सुद्धा एक ट्रॉमा असतो. तेव्हा तात्पुरता बराही वाटतो आपल्याला, विसरून जातं आपलं कॉन्शियस माइंड, पण ते कॅरी फॉरवर्ड होतं. सेल्फ एस्टीम संपतो पुढच्या काळात. लिडिंग जी कॅपॅबिलिटी असते ती कमी होते प्रॅक्टिकल लाईफमध्ये पुढे जाऊन. असं पण हा ट्रॉमाचाच प्रकार आहे. ट्रॉमाज राहतातच आणि ट्रॉमाज जोपर्यंत तुमचे आहेत ना तोपर्यंत तुम्हाला त्यातनं बाहेर निघत नाही. तो क्षण आठवला की तुमचा ओव्हरऑल श्रिंक होतो, तुमची एनर्जी बॉडी डाऊन होते, तुम्हाला वीक वाटायला लागतं आणि तुम्ही वाटतं की या जगण्यामध्ये काही अर्थच नाहीये, एक होपलेसनेस यायला लागतो, दुःख वाटायला लागतं, आपलं शरीर मन माइंड जीवन जगायची इच्छा कमी व्हायला लागते. हे सगळे ट्रॉमाज जे आहेत ना हे तुम्हाला आतून पोखरून काढतात. आणि कळत नाही आपल्याला असं होत आहे म्हणून. कळत नाही, कारण काय समाजात राहायचं आहे, मग आपण आहे तसं मग ऍक्सेप्ट करायला. एक्झॅक्टली. ओढून ताणून एक काहीतरी दाखवलं जातं की मला त्रास होत. त्या ठराविक फॉर्म्युला फिट बसायला सोसायटीच्या. पण कितीतरी लोक तुम्हाला सांगतो पालीला घाबरतात की नाही अजून. का घाबरतात? पालीत घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, उलट पालीने तुम्हाला घाबरलं पाहिजे. ऍक्च्युली खरं आहे. ती केवढी छोटीशी तुम्ही 6.5 फूट लोक आपण, पण स्टील आपण घाबरतो. तरी सुद्धा होते आपलं काहीतरी ट्रिगर होतं माइंडच्या आत जे आपल्याला माहित पण नसतं. तर ते एनर्जी लेव्हल आपल्याला काम करायचं असतं. आणखी एक ट्रॉमा एक दुसरा जो आजच्या काळात जास्त क्लिक होतोय पाण्यापेक्षाही, म्हणजे रिलेशनशिप ब्रेकअप किंवा एका मुलीला पुरुषाबद्दल रागच निर्माण होतो. म्हणजे पूर्वी काही कॉलेजमध्ये किंवा लाईफमध्ये प्रॉब्लेम झाले असतील, तसंच
ऑन द कॉन्ट्ररी हे सुद्धा की पुरुषा सुद्धा वाटतं, तर असं पण हा एक ट्रॉमा असतो रिलेशनशिप ब्रेकअप. रिलेशनशिप ब्रेकअपमध्ये कारणं बरीच असू शकतात. एक लक्षात घ्या, मुख्य कारण आहे जवळ येणे. दोन व्यक्ती ज्या वेळेला दूर असतात एकमेकांपासून तेव्हा जास्त काही त्रास होत नाही, पण ज्यावेळेला ते जवळ येतील तेव्हा तुम्ही हात चालवून बघा, तुमच्या हातामध्ये फ्रिक्शन येईल बघा. हाताला फ्रिक्शन म्हणजे जवळीक आल्या म्हणून आले, लांब ठेव तर होणार नाहीये. तर फ्रिक्शन जर काढायचं असेल त्याला लुब्रिकंट लागतं. बरोबर. आणि त्याचं लुब्रिकंट हे प्रेम आहे. तर रिलेशनशिप हिलिंगमध्ये तुम्हाला प्रेमाचा वापर करूनच करायला लागेल. रिलेशन त्याशिवाय सुधारत नाहीत. किंवा कुठल्याही गोष्टीच्या गरजेपेक्षा जास्त जवळ नको, जास्त जवळ नकोय. जवळ गेलं की दिसत पण नाही आपल्याला. थोडं अंतर हवं सुरक्षित. आणि रिलेशनशिप्स आहेत या जगभरामध्ये असं बदलत चाललेलं आहे. ते तर आहे ना. पूर्वीच्या काळाला आमच्याकडे कसं होतं की आपल्या 30-30, 40-40 वर्ष लग्नाला झाली त्या गोष्टी साधारण होत्या. पण आजकाल तुम्ही पाहता 7-8 वर्षामध्ये लोकांची भांडणं व्हायला लागतात. प्रेम आटून जात नाही का काय काय माहित नाही, पण तरी सुद्धा त्यांना बदलावं असं वाटतं. आजूबाजूला इतकं वाढलंय ना, म्हणजे डिजिटली सगळ्याच बाबतीत, तर ते इतके कदाचित ते रेज वाढल्यात की ती आतलं सगळं शोषून घेतलं जात आहे. तो जो ओलावा असतो, एक आर्जव, जे काही असतं गोडवा असतो ना, तो कदाचित तो कमी होतोय. येस. आणि ते आपल्याला कॉम्पेन्सेट करायला इतर गोष्टीत आपण जास्त ओव्हर इन्व्हॉल्ड होतोय मे बी अशी. आणि नातेसंबंधात सुधारणा करायची असेल तर एकमेकांना कुठे ना कुठेतरी सोडून द्यायला लागतं. ती वृत्ती राहिलेली नाहीये. सोडून द्या किंवा समजून घ्या हा प्रकार आता नाहीये. आणि आजकाल असं की माझं तेच खरं आहे, त्यामुळे तुझं पद पटत नाही तर तू आणि मी वेगळं व्हायलाच पाहिजे. आधी एक तर जवळ यायला तयार नसतात, अलीकडे कमिटमेंट नकोयत. आणि कमिटमेंट नसल्यामुळे जे आहेत ते इंडिपेंडंट बघतात. पुढं चालून हे लोक करणार काय? माय लाईफ माय रूल्स जे सुरू आहे सध्या ते त्याच्याचमुळे नकारात्मक. आणि त्याच्यात मग पुढे मला कमिटमेंट कुठलंच करायचं नाहीये. त्यामुळे मी ना लग्न करणार ना मी काही नवीन रिलेशनशिप काय असते टिकणार आहेत का या गोष्टी पुरतं. म्हणजे सगळं उथळ जे मग तसंच उथळपणा वाढलाय काही वर्षांपासून. तर त्याच्यामुळे समाजामध्ये हा त्रास येणारच आहे. सो प्राणिक हिलिंग यामध्ये आपल्याला सगळ्या बाबतीत एक कॉम्प्लिमेंटरी किंवा तुम्हाला एक मदत करणारी एक ऊर्जा सोबत रिलेशनशिप हिलिंग मध्ये खूप काम करतो, जे लुब्रिकंट म्हणून काम करू शकते. जे घर्षण सुरू आहे सगळीकडे, नातं असो, फायनान्स असो, नोकरी, काम, बिझनेस, स्वतःशी असले कॉन्फ्लिक्ट, घर्षण, त्याला एक प्रकारे त्याचं म्हणता येईल आपल्याला. डेफिनेट त्याचा परिणाम होणार आहे. प्राणिक हिलिंगच तुम्हाला मदत करेल. म्हणजे आयुष्य सुरळीत करायला मदत तरी होईल, किमान संघर्ष कमी होईल. आता आपण सायकोसोमॅटिक, तुम्ही हा शब्द वापरला. काही वर्षांपूर्वी मी स्किन स्पेशलिस्टकडे गेलो होतो, तर मला असं काहीतरी खाजवत होतं तिथे, असं काळपट सारखं वाटलं होतं म्हणजे पायाला. तर त्याने सांगितलं मला की हा सायकोसोमॅटिक आजार आहे, की स्ट्रेसमध्ये आहे का म्हणे, सतत ओव्हर थिंकिंग वाढल्या का. आणि मला ते काही दिवसांत म्हणजे सुरू होतं आणि त्याचा परिणाम मला धक्कादायक होतं. मला असं काही असतं हेही माहीत नव्हतं तोवर. सो ते काही असतं का? की बेसिकली कसं असतं, तुमच्या शरीरावर इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते सगळं कंट्रोल करतात. आता लिव्हरचा कंट्रोल जो आहे तो संपूर्ण स्किनवर आहे. आणि लिव्हरला इफेक्ट का होतो, तसं इमोशन्स काही झालं तर इमोशन्सच्या मध्ये लिव्हरचा प्रॉब्लेम आलेला असतो. आणि इमोशन्स कंट्रोल करायला कुठलं करणार तर मणिपूर चक्र. अच्छा. कधीही तुमची वादावादी होऊ देत, भांडणं होऊ देत, वाद होऊ देत, मणिपूर चक्र इफेक्ट होतो. त्याचा परिणाम लिव्हरवर, लिव्हरचा परिणाम जिथं विकनेस आहे तिथं होणार. शरीर जिथं अशक्त असेल तिथून बाहेर पडणार. अच्छा. बॅक सोलर प्लेक्ससमध्ये एनर्जी गेली, वीक होतंय. किडनीजमध्ये परिणाम केला, शुगर वाढते. लिव्हरमध्ये गेलं, लिव्हरचे प्रॉब्लेम. पॅन्क्रियासमध्ये गेलं, पॅन्क्रियासचे प्रॉब्लेम. लंग्समध्ये गेलं, लंग्सचे प्रॉब्लेम. सायकोलॉजिकल सुरुवात, सोमॅटिक इश्यूज. सुरुवात सायकोलॉजिकल आणि मग दिसणार सायकोसोमॅटिक. आणि मी स्वतः प्राणिक हिलिंग जेव्हा तुमच्याकडून शिकलो तेव्हा तर ऍक्च्युअली मी त्यावरती ते करायला लागलो. आपलं रोजचा अभ्यास ते खरोखर कमी झालं, कमी होऊन जातं ते. अदरवाईज तात्पुरतं थोडंसं वाटायचं असं मला. स्ट्रेस आला की ते तिथे इचिंग व्हायचं आणि ते निघून गेलं कम्प्लिटली. आणि बेसिकली लक्षात ठेवा, चक्राचे जो आपण सुरुवातीला अभ्यास केलेला आहे तो चक्रांचं फिजिओलॉजिकल फंक्शन्स हे बघितले होते आपण. बरोबर. की अमुक चक्र आहे, याला कुठल्या एरियामध्ये काम करायचं असतं, इथं बिघडलं तर काय काय होऊ शकतं, कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात हे आपण थोडक्यात पाहिलं होतं. जेव्हा आपण मानसिक आजारांवर पाहतो तेव्हा चक्रांची मानसिक कार्य असतात. आणि त्या मानसिक कार्यामध्ये त्या चक्राचं काम काय आहे ते बघायला लागतं. आणि तर त्याप्रमाणे जर चक्राला आपल्याला मॅन्युप्युलेट करता आलं तर आपल्याला पेशंटमध्ये बिहेवियर चेंजेस आणता येतात. आणि हे करण्यासाठी प्राणिक हिलिंगचा कोर्स सायकोथेरपीचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप सुंदर कोर्स आहे. खूप सुंदर कोर्स आहे, त्याच्यासारखा कोर्स नाही आहे. अगदी.
आणि त्यात जे मेडिटेशन मिळतं, गायडेड मेडिटेशन, येस येस ते मी आपला पॉडकास्ट शूट करायच्या आधी मी घरी करून आलो होते येस. आणि त्यानंतर तिथे आलोय. तो एक एनर्जी येते त्यातनं. आणि त्याच्याने एक मनामध्ये शांतता पण येऊन जाते. अगदी. जे काही मनामध्ये वरखाली विचार चालले असतील ते देखील शांत होतात आणि तुम्हाला खूप छान वाटतं. अलाइनमेंट होते. तर चक्रल मेडिटेशन जे तुम्हाला सायकोथेरपी दिले, दॅट्स अ ब्युटिफुल मेडिटेशन. तुम्हाला सायकोलॉजिकली कधीही जर डिस्टर्ब वाटलं ते कधीही करा. त्यातलं म्युझिक सुद्धा फार आवडतं. येस ते म्युझिक असं टच करतं आतमध्ये आणि ते संपतं मेडिटेशन. आय फील सो गुड ऑलवेज येस. की तो एंड झालाय आणि मग त्यात आपण जे बाहेर येतो एक प्रकारचं रिॲल्म दुसऱ्या ऐकत जातो. सिक्रेट पण सांगतो, ट्विन हार्ट मेडिटेशन जो करतो त्याच्यात थोडंसं वेट लॉस पण होत असतं बरं का. अच्छा, गरज आहे मला सध्या. थोडंसं वेट लॉस पण होत असतं प्रत्येक मेडिटेशनला. तर तुम्ही जितकं मेडिटेशन करत जाल तितकं हळूहळू तुमचा वेट लॉस होऊ शकतो. यू कॅन ट्राय इट आउट. गरज आहे. आणि हे मी वेट लॉस आहेत आणि केस काळे होतात हे मी ऐकलंय आणि हे तुमचा पण अनुभव घेतलाय की सरांचे पण केस काळे झाले होते असं मी ऐकलंय. नाही, माझे केस सुरुवातीला तेवढे तसे नव्हते होते, माझ्या देखील पांढरे होते. पण मला वाटायचं की थोडे केस पांढरे असले तर लोक आपल्याला काहीतरी सिनियर समजतात, सिरियसली घेतील. हा. पण नंतर लक्षात आलं की काही कोणी आपल्याला लक्ष देत नाही, मग आपण काळे ठेवलेले चालतात. अच्छा. त्यामुळे मग ते काळे आपोआप होत गेले. जसं पॉवर मेडिटेशनची पॉवर होत गेली तर एक मेडिटेशनला तो दुसरा इफेक्ट आहे जो मी आत्ता तुम्हाला एक सांगितलं वेट लॉसचा आहे. दुसरा इफेक्ट आहे अँटी एजिंग आहे. अँटी एजिंग. हां, अँटी एजिंग. तुम्ही जितकं मेडिटेशन चांगलं करत जाल आणि जास्त वेळ कराल, जितकं कराल, अख्खा मेडिटेशनच्या आहारी जाऊ नका, पण रोजचं एक जरी मेडिटेशन केलं तर यू विल लिव्ह लॉंगर, यू विल लुक यंगर. लॉंगर पेक्षा यंगर फार महत्वाचं आजच्या काळात. कॉस्मेटॉलॉजिस्ट. त्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. दोन्ही गोष्टी तर इट्स अन अँटी एजिंग टेक्निक. म्हणजे वया तर आम्ही ज्यावेळेला म्हणतो की 60 किंवा 70 हे करंट मिडल एज म्हणतो आम्ही. हां, 60 आणि 70 हे आता सध्या मिडल एज आहे. कारण बघा ना, 70च्या नंतरच मोदी पंतप्रधान झाले ना. 70च्या थोडं कधी झाले? 70च्या पुढेच झालेत. फॉर्च्यून 500 कंपनीजचे सीईओ बघा, सगळे 70च्या पुढे असतात. जितकं तुमचं वय जास्त आहे तितकं तुम्हाला जास्त मानलं जाईल. आणि 60 आणि 70 तुमचं मिड लाईफ आहे. आणि 60-70 ओलांडल्यानंतर तुमचं आता आयुष्य सुरू होतंय तर 80-90-100 फार जवळच्या टप्प्यात आलेलं आहे. वा, एकदम पॉझिटिव्ह वाटतं ऐकूनच. अँटी एजिंग म्हणजे वय, तुमचं शारीरिक वय किती असतो पण त्यापेक्षा तुम्ही कमी दिसाल, तरुण दिसाल. पण जर तुम्ही शरीर मेंटेन तसं जरी ठेवलं तरी तुमचं शरीरात आतून बाहेरून सगळीकडनं तुम्ही छान ठेवू शकाल. बेसिकली एज जस्ट बिकम्स अ नंबर. वय फक्त एक आकडा राहतो. आणि पण बायोलॉजिकली तुम्ही आतून व्यवस्थित राहिलात ना तर त्याच नथिंग कॅन गो रॉंग. तुमचं ऑर्गॅझम जे इट्स अ सेल्फ रिकव्हरिंग मेकॅनिझम. काहीही होऊन दे, शरीर आपण बरं व्हायचा प्रयत्न करतं. फक्त मनाने तुम्ही राहायला पाहिजे. तुम्हाला व्हायचं आहे एवढं ठरवा, यू विल डेफिनेटली सर्वाईव्ह. आज कमिट करा की मला 100 गाठायची, तुम्ही बघा गाठता की नाही. वाव. ऍटलीस्ट मनाची पॉवरच तेवढी मोठी असते. आजार नको, बस आजार नको. आणि शेवटपर्यंत आपल्याला निरोगी राहायला पाहिजे, हसले राहायला पाहिजे. गेला त्या दिवशी आदल्या अरे काल तर भेटले होते संध्याकाळी, इतकं छान वाटलं पाहिजे. हे कॉम्प्लिमेंट आहे गेलेल्या व्यक्तीसाठी. गेलेल्या व्यक्तीसाठी असतं खरं तर. तसं असायला पाहिजे. त्यामुळे लिव्ह लॉंगर, मी म्हणतो लिव्ह लॉंगर, लुक यंगर अँड फील यंगर. आणि तुम्ही म्हणाल की बायोलॉजिकल आजार न झाले तर हे सगळं होतं, पण बायोलॉजिकल आजार कधी होतात जेव्हा आतून आपण स्वच्छ. आजारपणं ही सगळी प्रिव्हेंटेबल असतात. तुम्ही निरोगी राहण्यासाठी फार करायला लागत नाही, फक्त स्वतःची काळजी घ्या. एक लक्षात घ्या, आम्ही नेहमी नुसतं लहानपणापासून ऐकत आलो की आजार आम्ही तुझी लेकरी, मी तू सर्वांचा पिता, असं मी म्हणतोय. तर आपण जर परमेश्वराची लेकरं असतो तर आपल्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे ना. आणि आपल्यामध्ये जर परमेश्वराचा अंश असेल तर तो आपण खराब करायचा का काहीतरी कचरा टाकून खराब करत असाल तर त्या परमेश्वराला तेच वाटतं की मला शरीर बदललं पाहिजे. आपण पण ज्यावेळेला तुम्ही त्याचं मेंटेनन्स ठेवता आणि चांगलं ठेवता तेव्हा तुम्हाला 100 ओलांडायला देतं. ते डेफिनेटली जाल पुढे तुम्ही. आणि समृद्ध राहा, आनंदी राहा. बेसिकली तुम्हाला हॅपीनेस पाहिजे. आणि आनंदी राहण्यासाठी प्राणिक हिलिंग मदत करतं. प्राणिक हिलिंग सगळ्यामध्येच मदत करणार आहे. समृद्धीमध्ये आहे, निरोगीमध्ये आहे, दीर्घायुष्यामध्ये पण आहे. तुमची चक्र जितकी मजबूत असते तितकी तुम्ही ताठ पण चालू शकता, जास्त वर्ष चालू शकता.
आत्मविश्वास, सेल्फ एस्टीम आणि स्वतःसोबत स्वतःला एक अलाइनमेंट Exactly. इमोशनल स्तरावरती ती प्राणिक हिलिंगने येते. लक्षात. हीच महत्वाची आजच्या काळात. येस. समजा कोणता पेशंट येतो किंवा कुठली एक व्यक्ती येते एखादी अडचण घेऊन, मग आपण म्हणजे प्राणिक हिलर त्यावर मग काय चक्रावरती काम करतो, ऊर्जा शरीरावर काम करतो की फक्त शारीरिक गोष्टीवरती काम प्राणिक करतं? हिलिंगमध्ये सर नो टच थेरपी आहे. त्यामुळे आपण शरीराला हात लावतच नाही. शरीराला touch हात लावायचं काय, नो टच म्हणतो आपण. नो टच थेरपी आहे. त्यामुळे पेशंट समोर असो काय किंवा दुसऱ्या खोलीत असो काय किंवा दुसऱ्या देशात असो काय, आपण कुणावरही करू शकतो आणि स्वतःला पण करता येईल. बेसिकली आम्ही शरीराला हात का लावत नाही, तर आम्ही ऊर्जेच्या स्तरावर काम करतोय आणि तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे त्यालाच मॅनिप्युलेट केल्यावर तुम्हाला बरं वाटतं. तुमच्या शरीरातली ऊर्जा खराब आहे तर तुम्ही आजारी आहात. तुमच्या शरीरातली ऊर्जा सुधारली तर तुम्ही चांगले होऊन जाता. ऊर्जा आहे म्हणजे सगळं जग ऊर्जा आहे. आणि हे म्हणजे आता आपल्याला हे याबद्दल थोडी जागरूकता, अवेअरनेस वाढलाय. येस. म्हणजे पुस्तक आहे सिक्रेट नावाचं पुस्तक, सगळ्यांना Yes, माहिती आहे, Secret रोंडा आहे. बायरन. आहे. त्यांनी त्यात सांगितलं पहिल्यांदा की प्रत्येक गोष्ट ही ऊर्जा आहे. म्हणजे आपण Everything is energy. माईक जरी बघितला मायक्रोस्कोप मध्ये Yes. तरी ती ऊर्जा दिसेल. सगळे एनर्जी बिईंग्स आहेत. एव्हरीथिंग इज एनर्जी. हा, आणि त्याच्या पुस्तकानंतर मी काही पुस्तकं वाचली, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, हा. त्यात सुद्धा हेच सांगितलंय. म्हणजे थोडं वेस्टर्न कल्चर झालं, स्पिरिच्युअल झालं, आणि जेव्हा मी ग्रंथ आहे आपलं धार्मिक काइंड ऑफ श्रीपाद वल्लभाचं चरित्रामृत, त्यात सुद्धा हेच सांगितलं की सगळी ऊर्जा मेन असते. ऊर्जा ऊर्जा ऊर्जा, नंतर ते फिजिकल दिसतं. एक्झॅक्टली. आणि प्राणिक हिलिंग म्हणजे कुठेतरी या ऊर्जेशी संलग्न संबंध क्रिएट करतो. लक्षात ठेवा, हवेवर राज्य करेल तो स्वर्ग असतो की नाही. तर प्राणिक हिलिंग हे हवेवर राज्य करणारच शास्त्र आहे. तर तुम्ही स्वर्गावर राज्य करता असा विचार करा. इट्स अ टोटली डिफरंट एक्सपिरियन्स. की एनर्जी तुमच्यामध्ये आहे, तुमच्या चक्रांमध्ये आहे, पण त्याचा वापर करून तुम्ही स्वतः करता करू शकता, दुसऱ्यांकरता करू शकता, जगाकरता करू शकता. युअर हँड्स कॅन हेल्प. म्हणून मास्टरनी एक सांगितलं होतं की कधीही तुम्हाला जे निवडून आणलेलं आहे असं समजू नका की तुम्ही आपण आलेले आहात. प्राणिक हिलिंगमध्ये तुम्हाला निवडून आणलेलं आहे. आणि तुम्ही जर आलेले असाल, निवडलेले असाल, तर तुम्हाला काही ना काहीतरी काम करायचं आहे. आणि ते काम असं आहे, यू हॅव टू हील द सिक, यू हॅव टू फीड द हंग्री, यू हॅव टू मेंड द पुअर. जे ब्रोकन असतील त्यांना दुरुस्त करायचं आहे. जे आजारी असतील त्यांना आपल्याला पुन्हा निरोगी करायचं आहे. आणि जे भुकेले असतील त्यांची भूक भागवायची. दिस इज व्हॉट वी नीड टू डू. हे केलंच पाहिजे आणि ते तुमच्या हातामध्ये आहे. युअर हँड्स कॅन हील. सगळं सुंदर तुमचे वाक्य आहे हातच तुमचं. करू शकता सगळं. आणि ते स्पर्श न करता, स्पर्श न करता करतो आपण. आणि तुम्हाला जर हे करायला शिकवतोय आम्ही, इट मीन्स दॅट यू आर एट अ पर्टिक्युलर हायर लेवल. ज्या वेळेला पुढं सतयुग येईल तेव्हा तुम्ही फार पुढे असाल. तुम्ही नेहमी म्हणता की कोर्सला जरी आलं सेंटरला किंवा कुठेही, तरी आपली ऊर्जा वाढते, आपली एनर्जी, आपला ऑरा स्ट्रॉंग होतो. नेहमी स्ट्रॉंग होत जातो. हा अनुभव तो मी पण घेतलाय. आणि आपल्या सोबतचे जे होते मुलं, ते सगळ्यांनी माझ्यासोबतच्या मुलांनी घेतलाय. लाईक क्वालिटीज विल ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. अनलाईक विल ऑलवेज रिपेल. संध्याकाळ झाली की लाईक क्वालिटीज बसतात नाही एके ठिकाणी. हो. खरं आहे. हां. हे खरं आहे. तर सगळे एकत्रच आहेत ना. बर्ड्स ऑफ द सेम फेदर विल ऑलवेज फ्लॉक टुगेदर. स्पिरिच्युअल लोक बरोबर त्याच सगळे ठिकाणी येतात. काही डिवोशनल असतात ते डिवोशनल सगळे एकत्र येऊन जातात. बरोबर आहे. प्रत्येक जण आपापला निश बघतो. लाईक अट्रॅक्ट लाईक. लाईक अट्रॅक्ट लाईक. बरोबर. एनर्जीचाच कन्सेप्ट आहे हा. म्हणून आपण म्हणतो ना श्रीमंती की पैसाच पैशाला अट्रॅक्ट करतो. एक्झॅक्टली. तसंच हे असेल. तुम्ही पैशाच्या मागे धावत बसल्यानंतर येत नाही इथं. तुम्ही स्थिर राहिले की तुमच्याकडे आपोआप येतो. प्रॉस्पेरिटी आपण येत नाही. प्रॉस्पेरिटी हॅज टू बी अट्रॅक्टेड. तुम्ही वातावरण तयार करा, प्रॉस्पेरिटी तुमच्याकडे येत राहील. समृद्धी अशी आपण येत नाही. तुमचे काही काही बिलीफ्स काढायला लागतात. एक साधं बिलीफ असतं, पैसे मिळणं खूप अवघड आहे. लहानपणापासून सांगितले तुम्हाला. बरोबर. पैसे मिळणं अत्यंत अवघड गोष्ट आहे. पैसे काय झाडाला लागतात का? पुअर पैसे काय झाडाला लागतात का? नंतर पांघरून पाहण, मग हातपाय पसरा. का नवीन पांघरून नाही येत का? करा ना काही ना काहीतरी. हातपाय कशाला तुम्ही हातपाय आखडून घेताय? कशाला? असे काही काही बिलीफ्स तुम्ही ठेवलेले आहेत केव्हाचे. आणि या बिलीफ्समुळे तुमच्याकडे प्रॉस्पेरिटी येत नाही. कुठलीही गोष्ट घरामध्ये असते ती कधीतरी लागेल म्हणून ठेवली जाते, पण ती आडगळ होऊन बसते. इट डझंट अलाव प्रॉस्पेरिटी टू कम इन. बरोबर आहे. तुम्ही प्रॉस्पेरिटीसाठी एक व्हॅक्यूम तयार करायला लागते. तर व्हॅक्यूम झाली की आपोआप प्रॉस्पेरिटी येते. बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहाल, तुमच्या ड्रॉवरमध्ये पहा, कपाटामध्ये पहा, गाडीमध्ये पहा, गॅरेजमध्ये पहा, नको असलेल्या गोष्टींचं एक भंडार असतं आणि ते जात नाही तोपर्यंत तुमच्याकडे नवीन काही येत नाही. यू हॅव टू मेक वे फॉर प्रॉस्पेरिटी. यू हॅव टू अलाउ प्रॉस्पेरिटी टू कम इन.
ती जागा मोकळी करणं गरजेचं. व्हॅक्यूम तयार करा, प्रॉस्पेरिटी विल अट्रॅक्ट. आणि आम्ही का ठेवतो की आमचा विश्वास नाही उद्या काय होईल म्हणून. इनसिक्युरिटी. तुम्ही फ्युचरला एक आव्हान देते की माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे, मी आत्ता म्हणून तुला जपून ठेवलेलं आहे. यू आर क्रिएटिंग दॅट. ती इनसिक्युरिटी ना, आपल्याकडे Insecurity. गाडी बाहेर ठेवली, जो फडकं असतं ते सुद्धा लोक चोरतात. हो. कारण ती इनसिक्युरिटी की माझ्याकडे नाहीये, मला हवंय. जे आपले प्रत्येक जण आपण जसं घाबरतो, मे बी हेच कारण असेल ना येस की म्हणजे पॉवर्टी आपण आणखी अट्रॅक्ट करतोय. येस. आता ते सर तुम्ही म्हणालात की आपण जी नकारात्मकता घरात ठेवली असते त्याच्यामुळे लक्ष्मी म्हणजे समृद्धी अट्रॅक्ट होत नाही. मग त्याच प्रकारे आपण जे निगेटिव्ह कमेंट्स, निगेटिव्ह बोलणं रोजचं असतं, गॉसिप, काही पण असतं. याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होत असेल का? कुठे चक्र हॅमर होत नक्की. असेल? एक लक्षात घ्या, जसं आपण आता मानसिक आजारावर काम करतोय तर मानसिक आजार उद्भवतातच मुळे तुमच्या विचारातून. जसे विचार असतील, जशी भावना असतील तसे शब्द होतात, आणि जसे तुमचे शब्द असतील तसे तुमचे ॲक्शन होतात. तर ॲक्च्युली थॉट्स आणि इमोशन्स हे ॲक्च्युली तुमचे सीड्स आहेत. यू प्लांट थॉट्स अँड इमोशन्स. आणि वर्ड्स जे असतात, वर्ड्स आणि ॲक्शन हे फ्रूट्स आणि फ्लावर्स आहेत. अच्छा. तर त्यामुळे तुम्ही जसे विचार कराल तसे शब्द स्फुरणार, आणि जसे शब्द येतील तसे ॲक्शन्स होणार. तर तुमच्या मनामध्ये चांगला विचार असेल तर चांगला विचार असेल तर त्याचे चांगले शब्द येतील, चांगले ॲक्शन होतील. व्हेरी गुड. पण एखादा वाईट विचार आला तर वाईट शब्द येतील, वाईट शब्द येईल की वाईट ॲक्शन येतील, आणि ती सवय लागेल. आणि त्याच्यातून मग काय व्हायला लागते की घरामध्ये नकारात्मकता वाढायला लागते. चांगलं करत असाल तोपर्यंत काही वाटत नाही, पण ज्यावेळेला तुमच्यातनं वाईट यायला लागतं, लक्षात येत पण नाही, पण तो वाईट पसरत जातं, आणि वाईट पसरायला वेळ नाही लागत. सकारात्मकता पसरायला वेळ लागतो, वेळ लागू शकते, पण हे पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे लक्ष काय ठेवायचं की माझे विचार कसे आहेत आणि या विचारांमध्ये माझे शब्द कसे आहेत. जर माझे शब्द माझ्या विचारांप्रमाणे नसतील तर मी बोललं नाही तर चालेल. यावरून एक आठवलं की ज्या प्रकारे कमेंट झाल्या मागच्या रीलला आणि मागच्या काही गोष्टींना, की ते हेच होतं की निगेटिव्हिटी इतकं कमेंट सुद्धा येत आहे ते त्यांना कळलंच नाही बेसिकली. तर हा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो ना की आपल्या कुठलं हार्ट चक्र ब्लॉक आहे. बेसिकली कसं असतं की हा पूर्ण शास्त्र थोडंसं ॲबस्ट्रॅक्ट आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अनुभवातूनच घ्यायचं असतं. तुम्हाला अनुभव नाही आला तर नकार तर देऊ नका. म्हणजे बेसिकली एखादी गोष्ट तुम्हाला मान्य होत नसेल तर डेफिनेटली ॲक्सेप्ट. तुम्हाला मान्य होत नाही, मान्य नका करू, पण ती रिजेक्ट नका करू. टोटली रिजेक्ट करण्यासारखं नसतं. टेंटेटिव्ह ट्रूथ म्हणून घ्या की असू शकेल, पुढे जाऊन बघूया, असं थोडंसं रिसेप्टिव्हिटी ठेवा त्याच्यात. आणि काही वेळेस आपल्या 5 इंद्रियांच्या पलीकडे काही गोष्टी असतात ज्या फक्त आपल्याला फील करता येतात, आणि इलाजच नाही. तुमचं आयुष्यच तुमच्या विचारांभोवती, तुमच्या शब्दांभोवती, तुमच्या ॲक्शनभोवती आहे. तर युअर थॉट्स, युअर वर्ड्स, युअर ॲक्शन, दीज आर युअर कर्मस. आणि याच्यातनंच तुम्हाला जे लागले हे जर चांगले करत गेलं तर दॅट बिकम्स युअर हॅबिट. हे चांगलं करत गेलं सवय होऊन जाते, चांगलं करत गेलं इट बिकम्स युअर कॅरेक्टर, चांगलं करत गेलं तर इट बिकम्स युअर डेस्टिनी. तुम्ही तुमचं फ्युचर तयार करताय आत्ता तुमच्या विचारातून. त्यामुळे आत्ता तुम्ही काय विचार करता याच्यावर लक्ष द्या. आधी विचार करा, नंतर बोला. आधी बोलाल तर चुकू शकेल. आज हे जे तुम्ही म्हणणं बोलण्याचं, आजकाल संवाद तर कमी झाला, प्रत्यक्ष 1 to 1 सगळ्यात असा संवाद असतो सोशल मीडियावरती. जे कमेंट्स आपण करतो हा एक संवाद असतो एक प्रकारे, किंवा शेअर करतो हा एक संवाद असतो, तो तुमची पर्सनॅलिटी पण दाखवतो. तर आपल्या जे खूप काही प्रचंड कमेंट्स आल्या त्यांना ते कळलंच नाही की प्राणिक हिलिंग मध्ये इथे चक्र असतात. आपल्या जे वॉलेट तुम्ही सांगितलं मला हे करायला, चेक, स्कॅन, फील करायला. तर मगाशी तुम्ही म्हणाला की आपल्या हातामध्ये ऊर्जा आहे. पण तुम्हाला मी सांगतो तो रील पाहून काही लोकांनी पैसे मिळालेत परत, बरं का. अच्छा. मला क्लासमध्ये 1-2 सांगितलं की तुमच्याप्रमाणे आम्ही करून पाहिलं, माझे गेलेले पैसे परत आलेलेत. आणि साधे सौदे नव्हते, 25,000 रुपये. क्लास करून त्या मॅडम घरी गेल्या, म्हटलं की मग सोडून दिलेले पैसे मला फोन आला आणि परत आलेत. त्यामुळे काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. यू हॅव टू जस्ट हॅव फेथ. श्रद्धा ठेवा. आणि तुम्ही जे म्हणाल की आपले हात प्राणिक हिलिंगमध्ये ऊर्जा देतात, ते हील करतात, उपचार करतात. हँड्स कॅन हील, हँड्स कॅन हेल्प. म्हणजे आपल्या हातात हे चक्र असतं, चक्र असतं. तुम्ही हात पुढे गेलं तर ते मागतं, असं द्यायला लागलं की ते देतंय. कन्सेप्ट तोच आहे. असं आहे, मला हवं आहे म्हणून मी असं क्लासमध्ये ठेवायला सांगतो, पण मला द्यायचं तर माझे हात असे असतील.
आणि म्हणून ते वॉलेट मधली ती ऊर्जा इथे जाणवते जाणवते चक्रांना. जाणवते ती. म्हणजे 2 हातांमध्ये Yes, चक्र yes. आणि 2 आणि ते टेक्निक आहे ते हा, ते- क्लासमध्ये शिकवलं जाईल ना. एकदम सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काही ऑनलाईन सांगता येणार नाहीत, पण काही गोष्टी क्लासमध्येच करायला लागतील. म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना आम्हाला काय माहित होतं की चक्र फक्त 7 चक्र आहेत, पण प्राणिक हिलिंग नंतर कळलं की आणखी अनेक चक्र आहेत. अनेक अनेक चक्र हातांमध्ये, आहेत. पायांमध्ये, तळपायांमध्ये तुम्ही चक्र. तुम्ही नुसते 7 चक्र घेऊन बसला, अहो 7 अनेक चक्र आहेत. लहान लहान चक्र असतात सगळीकडे. तुमच्या बिल्डिंग किती झाल्यात आता इथे बघा बरं, पुण्यामध्ये किती बिल्डिंग आहेत. प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर एक एक ट्रान्सफॉर्मर आहे की नाही. ते ट्रान्सफॉर्मर म्हणजे चक्रच असतात. नवीन नवीन जागा असले की नवीन नवीन ट्रान्सफॉर्मर येतात. ऊर्जाची देवाण. ऊर्जा घ्यायला लागते, द्यायला लागते. प्रत्येकाला इलेक्ट्रिक सप्लाय लागतो. तर ट्रान्सफॉर्मर जसे चक्र आहेत तुमच्या शरीरात पण चक्र आहेत. ती लहान लहान आहेत म्हणून फारसे लक्ष नाही येतात. मेजर चक्र जी आहेत ती 7 असतात, पण त्याला देखील प्राणिखिलीमध्ये वाटतं की 7 नाही 11वर लक्ष ठेवा. उधार पैशांचा तुम्ही मगाशी टॉपिक काढला. हा हो. प्रॉब्लेम्स जगात आहे सगळीकडे बरेचदा की पैसे आपण दिले असतो कोणाला तरी हो, विश्वासाने, पण ते येत नाहीत. Yes, हा पण एक yes. ट्रॉमा आहे किंवा Yes, त्यासाठी yes. काय केलं पाहिजे? बेसिकली एक लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही उधार पैसे देता, मास्टर म्हणतात की एखाद्याला आपल्याला पाठ सोडून घ्यायची असेल ना त्याला उधार देऊन टाकावी, तो परत आयुष्यात येतच नाही. पण दॅट इज अ लाईटर नोट. पण आपले गेलेले पैसे आपल्याला जो त्रास दिलेला असतो ना, की आपण दिले त्यावेळेला माणसाला आणि नंतर ते एक रकमी येत नाहीत किंवा अजिबात येत पण नाहीत, असं ज्या ज्या वेळेला होतं त्यावेळेला सर्वसाधारणपणे माणूस विचार करतो की माझ्या कष्टाचे पैसे तू बुडवलेस, तुझं चांगलं होणार नाही. आणि असं म्हटल्यानंतर त्याचं आणि काही ना काहीतरी बिघडत जाईल. तर मास्टर म्हटलं की अशा वेळेला तुम्ही फक्त 2 गोष्टी करा. कारण तो पैसे का देत नाही तर 2च कारणं असतात. एक त्याच्याकडे पैसे नाही आहेत किंवा त्याला द्यावेसे वाटत नाही आहेत. 2च कारणं असतात. जर त्याच्याकडे पैसे नसतील आणि तुम्ही म्हटलात की तुझे पैसे बुडतील तर त्याच्याकडे पैसे कधीच येणार नाहीत. तेव्हा तो तुझे पैसे बुडलेच समजा. त्यामुळे मी काय करत असतो की अशा लोकांना मी आशीर्वाद देतो की तुम्हाला समृद्धी मिळू देत. तुमचे पैसे नाही आहेत ना तुमच्याकडे समृद्धी होते. म्हणजे तुमच्याकडे हा जो आत्ता पैसे नाही आहेत तो एक निघून जाईल. आणि दुसरं, पैसे आल्यानंतर माझे पैसे परत देण्याची तुला बुद्धी पण होऊ देत. हे 2 ब्लेसिंग्स मी नक्की देतो. आणि हे 2 ब्लेसिंग दिला मला शांत वाटतं. त्याला काय वाटायचं ते वाटू दे, पण मला शांत वाटतं की मी ठीक आहे, त्याला असतील पैसे तो देईल, नसतील तर नाही देणार. आणि जर नाही आले तर माझे नव्हते म्हणून मी विचार करतो. मग काहीतरी कर्म असू शकतं. दुसरं एक लक्षात ठेवा की तुमच्या पैशातनं एक थोडासा भाग चांगल्या कामासाठी जायला लागतो, आवश्यक असतो. आणि तो जर नाही गेला तर तो असा मार्ग काढून जातो. कधी कधी होऊ शकतं. हे करून पहा. चांगल्या कामासाठी द्यायला बघा आणि चांगल्या कामासाठी देताना म्हणा की याचं फळ मला मिळू देत. आपण मागच्या वेळेला जसं केलं होतं तसं ते त्यावेळेला तुम्ही मागितलं तर मिळतं, नाही मागितलं तर मिळत नाही. हो, मागितल्यावरच मिळतात मागितलं गोष्टी. तरच मिळतं, मागितलं नाही तर मिळणार नाही. शेतकरी ठरवतो मला यंदा पीक काढायचं आहे तर तो काही ना काहीतरी ठरवतो. तो असं म्हणत नाही की सगळ्या जगाचं कल्याण कर, तो म्हणतो की माझं कल्याण कर आधी. ट्रकच्या मागेही लिहितात भगवान सबका भला करे, सुरुवात मुझसे करे. हा, प्रत्येक जण स्वतःबद्दल आधी विचार करतो, बाकी सगळ्यांचं भलं होऊ देत पण आधी माझं भलं कर. आणि प्रत्येक जण सेल्फ एस्टीम म्हणतो, स्वार्थी म्हणू नका याला, सेल्फ सेंटर्ड आहेत. प्रत्येकाचं आयुष्य सेल्फ सेंटर्ड असतं आणि तो स्वतःचा विचार करणार. स्वतःचं झाल्यानंतर तो शेजाऱ्याचा विचार करेल. पाण्याखाली बुडत असेल तर तो कशाला विचार करतोय, तो आपलं पटकन कोणाच्याही डोक्यावर पाय ठेवून उभा राहील ना. आपण सर्वच एकनाथ महाराज नेऊ शकत ना की दुसऱ्याचा पोट भरेल. एवढे संत नाही जन्माला आपण येते नॉर्मलच कळलं. आयुष्य आम्ही जगायचं. साधी लोक होतो. हो, बेसिकली काय आजारी लोकांना आपण औषधं डॉक्टर्स सांगतात काही ना काहीतरी, दिवसांना 3दा घ्या 4दा घ्या, असं दरवेळी प्रिस्क्रिप्शन दिलं जातं. प्रिस्क्रिप्शन दिलं की तुम्ही केमिस्टकडनं औषधं आणता आणि घ्यायला लागतं. तर एक लक्षात घ्या, तुमच्याकडे जी औषधं येतात त्याच्यामध्ये एक उपचाराची शक्ती असते. ती उपचाराची शक्ती वाढवता येते आणि ती वाढवायची टेक्निक प्राणिक हिलिंगमध्ये आहे. म्हणजे जे औषध आहे जे इनबिल्ट ते औषध आहे, औषध फॅक्टरीतून तयार होऊन आलं, तुमच्याकडे आलं, तुम्ही केमिस्टला पैसे दिले, तुमच्या जवळकडे येऊन बसलं. त्याच्यात तुम्हाला तपास करतो त्याच्यात उपचार शक्ती किती आहे. तुमच्याकडे आहे आत्ता एखादं औषध, ते औषध जे आहे ते आधी आपल्याला स्कॅन करून बघायला लागतं की ह्याच्यामध्ये ऊर्जा किती आहे, उपचाराची ऊर्जा. हां, उपचार शक्ती. हां, उपचार शक्ती की जो कोणी पेशंट आहे या पेशंटसाठी याचा कितपत उपचार होणार आहे, उपचार शक्ती कितपत आहे, तर ते हाताला जाणवेल.
अच्छा अच्छा. हां, आणि नंतर त्याला ॲक्च्युली चार्ज करता येतं. यू कॅन एनर्जाइज द ऑब्जेक्ट्स, आणि एनर्जायझिंग करून त्याच्यातली उपचारशक्ती वाढवली तर त्याला त्याचा फायदा होऊ शकेल. माझ्याजवळ जर औषध दाखवू का? हो चालेल, डेफिनेटली. हे B12चं औषध आहे. ओके आणि ओके, आत्ताच समोर धरा आणि फक्त त्याला स्कॅन करून बघा उपचार शक्ती किती आहे त्याच्यात. वरपासून खालपर्यंत यात कुठं जाणवते दिसत हातांमध्ये इथे जाणवत आहे. इथपर्यंत आहे तेवढी एनर्जी. ओके, आता हातात धरून ठेवा आणि फक्त मनातले मला डोळे बंद करा. आपलं श्रद्धास्थान आठवा. जिथं आपली श्रद्धा आहे ती श्रद्धास्थान आठवा आणि त्या श्रद्धास्थानाला सांगायचं की तुमची ऊर्जा जी आहे ती याच्यामध्ये मला भरभरून द्या, ज्यामुळे मला बरं वाटेल. तुम्ही मला तुमचीच ऊर्जा जी काही शक्य आहे ती माझ्या उपचारासाठी द्या, त्यामुळे मला खूप छान वाटणार आहे आणि तुम्ही ही ऊर्जा दिल्याबद्दल तुमचे आभार. आता स्कॅन करा त्याला. परत माझ्या हातामध्ये जाणवत आहे. येस लगेच जाणवत होतो ऍक्च्युली लगेच जाणवत. इथून इथे. त्यामुळे मास्टर म्हणतात की तुम्ही कुठलंही ऑब्जेक्ट तुम्हाला एनर्जाइज करता येतं. हे औषधं झाली, ऑइंटमेंट्स पण करता येतं, मलम असतं त्याला करता येतं, हॉस्पिटलमधले जे कॉटन असतं किंवा जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याला एनर्जाइज करू शकतो आपण, किंवा एखादा आपण दिवाळीमध्ये आपण उठणं लावतो, तेल लावतो. दीज आर एनर्जाइज थिंग्स. तुम्ही शरीराला लावता तर ॲक्च्युली एनर्जाइज झालेले असतात ते. अच्छा. तुम्ही अन्नाला एनर्जाइज करू शकता. तुम्ही जेवताना चित्रावती घालता की नाही? चित्रावती घालता म्हणजे काय? यू एनर्जायझिंग द फूड. पाण्याला एनर्जाइज करू शकता. मेडिटेशनच्या वेळेला करता तेव्हा पाणी समोर ठेवा, त्याच्याकडे एनर्जी डायरेक्ट करा, बघा त्याच्या औषधी ऊर्जा होते की नाही. मास्टरने खूप सांगून ठेवलेलं, तुम्ही वापरा. पाण्यामध्ये मेमरी असते हे ऐकलं. पाण्यामध्ये मेमरी असते, पाण्यामध्ये ऊर्जा पण असते आणि इट्स अ ग्रेट हिलर. पाणी. हो, आणि त्याला पाणी हे जीवन पण आहे. ते तर आहेच. आणि पाण्याला प्राणिक हिलिंगने आपण चार्ज करू शकतो आपण. अच्छा. ट्विन हार्ट मेडिटेशन करताना समोर एक बाटली ठेवून द्या पाण्याची आणि मेडिटेशन झालं की त्याला ब्लेस द्या फक्त. ट्विन हार्ट मेडिटेशनची खासियत आहे प्राणिक हिलिंगची. हो, ते ट्विन हार्ट मेडिटेशन करा आणि मेडिटेशन झालं की त्या पाण्याला चार्ज करा आणि बघा कसं होतं. तुम्हाला कधीही जर दाटलं आजारपण कुठलं, एखाद चमचा घेऊन पाहतो, युल फील व्हेरी गुड. चव बदलते. चव बदलते त्याची. एस्पेशली जर फुलमून असेल, वैशाख पौर्णिमा असेल, काही काही ठराविक पौर्णिमा असतात त्या दिवशी जास्त येतं, खूप जास्त एनर्जी असते त्या दिवशी. ओके, करून पहा, या गोष्टी आहेत. तर या B12ची जी मला कमतरता आहे डॉक्टरनी सांगितलंय, तर आता मी घेऊन मला फायदा झाला पाहिजे. आता नक्की होणार आहे तो. अच्छा. फक्त तो एनर्जी आपण दिलेली आहे त्याला स्थिर राहा म्हणून फक्त एक आदेश द्या. अच्छा, काय म्हणू त्याला फक्त म्हणा स्थिर राहा. स्थिर एनर्जी आहे त्याला म्हणा स्थिर राहा. स्टॅबिलाइज. बस स्थिर राहा. नाही तर ती उडून जाईल. लक्ष्मी चंचल असते ना, तशी एनर्जी पण चंचल असते. आणि लक्ष्मी ऊर्जाच असते, एनर्जी. ती चंचलच आहे ना, ती निघून जाते. म्हणून तर आम्ही म्हणतो की लक्ष्मी बसलेली पाहिजे. थांब लक्ष्मी कुंकू लावतो. उभी लक्ष्मी नको, ये ग लक्ष्मी बैस माझ्या बाजे. हे वाक्य आहे. याशिवाय सर, आपण ना लहान पूर्वी असं म्हणायचं की चष्मा लागणं ही फार कमी, म्हणजे क्वचित गोष्ट नव्हती. मग ती लहान मुलांना पण चष्मा सहज लागू लागला आणि आपण ऍक्सेप्ट केलं की लागतो चष्मा. पण आता लहान मुलांना सुद्धा डिप्रेशन, एन्झायटी हे शब्द त्याच्या तोंडी येतात आहे. नवीन नवीन गोष्टी आहेत आणि लहान मुलांना विचारापेक्षा त्यांच्या आयांना विचारून पहा. त्यांच्या आयांकडनं आम्हाला एक नेहमी येतो की आमचा हा मुलगा लहानपणी खूप हुशार होता, खूप सुंदर होता, खूप छान होता आणि आता बदलत गेला. आणि इतका बदलत गेला की आम्हाला ओळखूच येत नाही आता इतकं काय झालेलं आहे. नवीन पिढी जी तयार झालेली आहे ना, त्यांच्या आयांना हे कायम दिसतं. तो माझ्याकडे पेशंट्स येतात, नेहमी सांगतात माझी मुलगा खूप छान होता, खूप चांगला होता, खूप हुशार आहे, खूप चांगले मार्क पडायचे, पण आता त्याला काहीच नाही समजत. आता तो कुठे ना कुठेतरी काय बरळत बसतो, काही ना काही ते करत बसतो. तर काय करत बसतो तर बेसिकली ते हेच नवीन आलेलं आहे. स्क्रीन टाईम आहे, स्ट्रेस आहे, रात्री झोप लागत नाही आहे, लक्ष लागत नाही आहे, दुःख आहे सारखं. आणि काय असतं, एक्सरसाइज करायचं नाही आहे, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे, नातेवाईकांकडे लक्ष द्यायचं नाही आहे. झोंबीसारखं आयुष्य चाललेलं आहे. झोंबीसारखं, बरोबर. जगतोय फक्त मागच्या पानावरून पुढं चाललंय, एवढंच चाललेलं आहे. लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्हाला निरोगी राहायचं असेल ना, तुमचं खाणं पण व्यवस्थित पाहिजे, तुमचं श्वास घेण्याचे टेक्निक्स बरोबर असल्या पाहिजे, तुम्हाला एक्सरसाइज करता आले पाहिजेत, तुम्हाला ध्यानधारणा करता आली पाहिजे आणि काही ना काहीतरी योगा करा. का
ॲक्टिव्ह राहा. शरीराला ॲक्टिव्हिटी नाही आहे, स्क्रीन टाईममुळे काहीच राहत नाही आहे. स्वस्त डोपामिन पुरतं डोपामिन सिक्रेट अहो, तो तर पुढचा भाग आहे. ॲडिक्शन हा याच्यावर तर प्रचंड मोठं काम करता येईल, इतकं काम आहे त्याच्यामध्ये. पण ॲडिक्शन झाले, अल्झायमर्स झाले, ADHD झाली, या सगळ्यांमध्ये प्राणिक हिलिंगचं काम आहे. व्हायलंट बिहेवियर त्याच्यात प्राणिक हिलिंगचं आहे. एन्झायटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झायटीज आहेत. ग्रीफ आहे, व्हायलंट बिहेवियर आहे, ऑब्सेसिव्ह आणि कंपल्सिव्ह डिसऑर्डर असतो त्याचं एक आहे. कितीतरी याच्यामध्ये कामं आहेत. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स, बायपोलर डिसऑर्डर्स, सिझोफ्रेनिया, सगळ्यामध्ये आम्हाला काम करता येतं. आणि सगळ्यामध्ये आमचे प्रोटोकॉल्स आहेत. तुम्ही ते फक्त प्रोटोकॉल वापरा आणि तुमचं टेक्निक चालू ठेवा. सायकोथेरपिस्ट असतील, ही विल गेट फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स. नाही आलं तर मला सांगा फक्त, मी तुम्हाला बरोबर करून दाखवीन ते. सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर सगळेजण जे करतात, तुमचं टेक्निक वापरा, जोडीला प्राणिक हिलिंग वापरा, बघा रिझल्ट्स काय येतील. तुम्ही तुमचं करताय चांगलं आणि तुम्ही लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय तुम्ही स्वतःची काळजी पण घेत नाही हल्ली. सायकोलॉजिस्ट असू देत, डॉक्टर्स असू देत, इतकं काम करत बसतात, इतक्या पेशंटचे कामं करतात, पुन्हा त्यांना पण टेन्शन असतं, मल्टिपल सेशन चालतं, कामं होत नाही आहेत आणि समजत नाही काय करायचं. वेकेशन्स नाही आहेत, करायला लागतं. यावरून एक क्लिक होता की सर प्राणिक हिलिंग मध्ये एक दिनचर्या सांगितली असते आपल्याला, तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगावं. इनफॅक्ट आम्ही म्हणतो की प्राणिक हिलिंग तुमच्या आयुष्यात इंटिग्रेट करा. इंटिग्रेट करा म्हणजे काय की नुसतं तुम्हाला कुठंतरी कोपरा घेऊन प्राणिक हिलिंग नका ठेवू. सकाळी उठला, चहा पिताय ना, गच्चीत बसा, सूर्यप्राण आहे तिथे समोर. सूर्यप्राणा तर सूर्याकडनं एनर्जी मिळते आपोआप तुम्हाला. आंघोळीला जायचे 2 मिनिटं आधी थांबा, विचार करा मी कालच्या दिवसभरात काही चुकीचं काही केलंय का, आठवा फक्त. आंघोळ करताना मिठाचं आहे ते बाथरूममध्ये ठेवलेलं आहे, सॉल्ट बाथ होऊन जातो. बाहेर आलो, थोडंसं एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, बघा तुमचा दिवस कसा जातोय. इंटिग्रेट करा प्राणिक हिलिंगला. येता जाता कोणी दिसलं प्राणिक हिलिंग वापर करा. यू कॅन हेल्प. सर्टिफिकेट नुसतं ठेवण्यासाठी नाही आहे, यू शुड बी एबल टू अंडरस्टँड इट. वापर करा. सिद्धी आहे, त्याचं कमाल आहे. यू हॅव टू, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची सिद्धी असेल तर तुम्हाला ती जपून ठेवायला लागते. तुम्ही जर त्या जपणं नाही, त्याचा जर आदर नाही केला तर निघून जाईल. वापरा. तुमच्या कामासाठी दिलेलं आहे. मास्टरांनी 20 वर्ष रिसर्च करून दिलेलं आहे आणि इतकं मोठं काम त्याच्यामध्ये केलेलं असताना तुम्हाला फक्त रेडी टू यूज प्रोटोकॉल्स देतो आहे आम्ही. फार काम देत नाही होत आम्ही. रुचिरामध्ये पाहून जसं तुम्ही स्वयंपाक करू शकता तसं प्राणिक हिलिंग पुस्तक पाहून तुम्ही मानसिक आजार देखील सोडवू शकाल. मला आता इच्छा होते ते पुस्तक दाखवावं की हे लोकांना मिळेल, सगळ्यांना मिळेल. आपल्याला पुस्तकाचा फोटो पाठवून देईन मी तुम्हाला. मी विसरलो ऍक्च्युली आणायचं, ती माझ्या डोक्यात होतं आता ते सेकंड फर्स्ट असं असतं म्हणून दाखवायला. तिन्ही पुस्तकं दाखवून टाकू. तिन्ही पुस्तकं दाखवूया. आणि कलर प्राणाचं आपण म्हणलं ना की कलर प्राणाचं आपण म्हणतो की पांढरा रंग जो असतो सूर्यप्रकाशाचा, तर शास्त्र पण म्हणतं की पांढरा रंग जो आहे तो इंद्रधनुष्याचं परिवर्तन होतं ना. एक प्रिझम ठेवलं समोर तर त्याच्यातनं 6 रंग तयार होतात, 7 रंग. आणि 7 रंग कुठले, ते इंद्रधनुष्य. तर एनर्जीचे देखील 7 रंग आहेत आणि त्याच्या त्या कार्याप्रमाणे ते काम करणार आहे. तर कुठल्या चक्राला कुठला रंग द्यायचा हे एक प्रकारचं प्रगत शास्त्र आहे. या चक्राला हा अमुक कलर दिला तर हा लवकर बरा होणार आहे, या चक्राला अमुक कलर हा लवकर बरा होणार आहे. आणि हे जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही पांढरा देतच आहात. पांढरा तर सगळ्यांचा आहेच आहे, जो बेसिक मध्ये. तो पांढरा देताय तर तुम्ही MBBS आहात. कलर वापरतायत तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाले. इट्स अ पोस्ट ग्रॅज्युएट. आणि सायकोथेरपीचं PhD. हो, PhDच करता येईल ती. तिथं कळस आहे, सायकोथेरपी कळस आहे याच्यावर. आणि बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्समध्ये, हॉस्पिटलमध्ये याला मान्यता दिलेली आहे सायकोथेरपीला. येस, US मध्ये झालेली आहे, मलेशियामध्ये झालेली आहे, इवन बँगलोरमध्ये केलेलं आहे, चेन्नईमध्ये झालेलं आहे. नर्सिंगला दिलेलं आहे. काउन्सिलरला सांगितले की प्राणिक हिलिंग वापरा तुम्ही, यू विल बी एबल टू गेट बेटर रिझल्ट. करून पहा. आणि मग अशा तुम्ही झोंबी म्हणालात की झोंबी जगायला आजकाल काही ड्रग्सचीच गरज नाहीये, आपण मेंटली झोंबी झालो. तसंच झालेलं आहे ते. स्ट्रेस, एकाच्यात अडकून राहणं, ॲडिक्शन. वर्क फ्रॉम होम तुम्ही विचार करा, इथं बसलेला माणूस आहे US टायमिंग प्रमाणे जगतोय तो. वेगवेगळे टाइम 12 तास मागे आहे त्याचं घड्याळ आणि त्या वेळेप्रमाणे तुम्ही जागता इथे. काय हालत होत असेल तुमची, बायोलॉजिकल क्लॉक काय होतंय तुमचं. आणि तुम्हाला काही इलाज नाही, तुम्हाला केलंच पाहिजे कारण तो क्लायंट तिकडे आहे.
बरोबर. पण मग हे मेंटेन करायला प्राणिक हिलिंग हेल्प. आणि जर नसेल करायचं तर तुम्ही तिकडे जाऊन राहा, मग तुम्हाला त्रास नाही व्हायचा. पण ट्रम्प देईल का सहजपणे जाऊ देईल, येऊ देईल का? ट्रम्पचा त्रास सगळीपर्यंत नाही, हे बोलण्यापुरतं असतं. अरे वा. एवढं काही होणार नाही ते. आणि मोठं देश आहे तो, एका ट्रम्पमुळे एवढं काही बदलत नाही. शेवटी निसर्ग बघत असतो ना, तो मॅनेज करतो शेवटी मांडल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. हा, मला तर तेच वाटतं. वेळ द्यायला लागतो त्याला. कुठली ओव्हर झाली नेगेटिव्हिटी का असे ना, म्हणजे आपला रोल प्ले करतो निसर्ग तेव्हा. मग ट्रम्प कार्ड युज करतात. ट्रम्प कार्ड असतं ते, ट्रम्प कार्ड निसर्गाचं, युनिव्हर्सचं, ब्रह्मांडाचं. पण एक मगाशी आपण जे बोलतो की एनर्जी सगळीकडे आहे. हो. आणि प्राणिक हिलिंग मध्ये तुम्ही आपल्याला पहिल्याच याच्यात सांगितलं होतं की जे दिसतात आकाशामध्ये असे आपण बाहेर जरी बघितलं कुठेही काहीतरी असं बारीक बारीक दिसतात, असं जातात टायनी डॉट्स दिसतात. मास्टरांनी त्यांना सांगितलं की दीज आर व्हायटॅलिटी ग्लोब्युल्स. आणि व्हायटॅलिटी ग्लोब्युल म्हणजे काय, बेसिकली हे एनर्जीचे बिईंग्स आहेत. तर तुम्ही ज्या वेळेला ऑक्सिजन घेता तेव्हा हवा तुम्ही ॲब्सॉर्ब करता, पण व्हायटॅलिटी ग्लोब्युल शरीर ॲब्सॉर्ब करतं. त्याच्यामध्ये ऊर्जा असते. आपल्याला वाटतं की बाजूला सगळं ॲटमॉस्फिअर आहे, पण ते ॲटमॉस्फिअर नाही आहे, ते एनर्जीचं एक समुद्र आहे. इट्स एन ओशन ऑफ एनर्जी. आणि त्याच्यामध्ये सूर्याकडनं येते, हवेमध्ये आहे आणि जमिनीतनं पण आहे. हे 3 मेन स्रोत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने जाणवते. तुम्ही डोंगर माथ्यावर गेलं की तुम्हाला छान वाटतं, नदी किनारे गेलं की वेगळं वाटतं, जंगलात गेलं चांगलं वाटतं, काही काही ठिकाणी गेलं तर वेगवेगळं वाटतं तुम्हाला. लहान मुलं खेळत आहेत, खूप छान वाटतं. कॉलेजमधली मुलं प्रेम करतात, एनर्जीज बदललेली दिसतील तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये गेतात, आजारी माणसं दिसतील, तिथं एनर्जीज बदलतील. स्मशानात गेल्या एनर्जी बदलतात. सगळीकडे एनर्जीज बदलतात. आणि तिथंच ॲक्च्युली स्थानमहात्म्य म्हणतो आम्ही. जिथं जिथं तुम्ही पोहोचाल, शिर्डीला पोहोचायला लागला 5 किलोमीटर अलीकडे शिर्डीमय होता तुम्ही. बरोबर आहे. गजानन महाराज शेगावला जाताना आपोआप यायला लागतं. का तर त्या एनर्जीज तिथे आहेत. तो समुद्र आहे, ऊर्जेचा समुद्र आहे सगळीकडे. बोधगयाला जा, आत्ता बोधगयाला तुम्हाला भगवान बुद्धाची एनर्जी मिळतील. जिथं जिथं जाल तिथल्या लोकांनी करून ठेवलेल्या एनर्जी अजूनही आहेत. आणि त्याच्यात तुम्हाला फक्त ॲब्सॉर्ब करायचं. यू जस्ट नीड टू ॲब्सॉर्ब दिस एनर्जीज. तुम्हाला फक्त कळलं पाहिजे कुठं जाऊन काय घ्यायचं. इट्स होल सायन्स. तुम्हाला जितकं हवं तेवढं वापर करा. त्यामुळे मेडिटेशन करा. आपण चांगली जागा निवडा का म्हणतो आम्ही, एनर्जीज बघायला लागतात. हिरवळीवर बसता छान वाटतं, पण हिरवळीच्या खाली आणि काही नाही ना, तपास करा. म्हणून आम्ही स्कॅनिंग शिकवतो तुम्हाला. तुम्हाला दिसत नाही म्हणून स्कॅनिंग आहे. याच्यावरून एक सांगा सर की फिलिंग काय असतं. आपण चक्र फिलिंगचे मलाही आणि आपलं पॉडकास्ट ऐकून काही लोकांनी विचारलं, मित्रांनी, की हे इमॅजिन कसं करायचं रंग, किंवा मग हे फील कसं करायचं चक्र. बेसिकली सांगतो तुम्हाला, तुमची दृष्टी अजून कमकुवत आहे. तुम्हाला फक्त इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. तानापी ही निपज आहे, याच्या पलीकडे दिसत नाही. पण अल्ट्रा व्हायोलेट आहे, इन्फ्रारेड आहे, तुमच्याकडे मोबाईल आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, दिसत आहेत का तुम्हाला? दिसत नाही म्हणून त्या नाहीत असं मान्य नका करू. डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि जे दिसत नाही ते नाही आहे म्हणून गृहीत धरतं. डोळ्यांची दृष्टी तुमची कमकुवत आहे आत्ता, आणि ती कमकुवत आहे म्हणून मास्टर म्हणले की तुम्हाला जाणीव द्यायला पाहिजे. आणि ती जाणीव कशाची? जे दिसत नाही ते हाताने जाणीव करून घ्या. अच्छा. आणि हाताला जाणीव होईल ती ऊर्जेची, आणि ती एनर्जीची जाणीव यायला लागले की तुम्हाला दिसो न दिसो काम करता येईल. त्यामुळे आम्ही बघतो एनर्जी कशी लागते, त्यामुळे हाताला जाणवते ती, आणि त्या हाताला जाणवते. त्यामुळे पूर्ण नेहमी दिसेल असं नाही, काही काही ठिकाणी दिसू शकते. आणि दिसणं हा जो भाग आहे हा साधारण अजून 300-400 वर्ष तरी असंच राहील. 300-400 वर्षानंतरची जी लोक येतील त्यांना कदाचित ओरा दिसायला लागेल. ओरा दिसायला लागेल. येस, चक्र पण दिसायला लागतील. गोष्टी किती सोप्या होतील. सोपं नाही, अवघड होईल, कारण खोटं बोललं की लगेच ते कळेल. प्रॅक्टिकल लाईफ अवघड होईल. अच्छा. बऱ्याचशा गोष्टी अशा त्यावेळेला कळतील. पण चोऱ्या होणार नाही म्हणल्यावर पोलीस पण नाही लागायचे, भांडणं होणार नाही म्हणल्यावर देश पण नाही राहायचे, सगळे एकच होऊन जातील. तोच कलियुगाचा एंड नंतर पॉझिटिव्ह सतयुग यायचं आहे. हे तेच एक वेगळ्या लेवलचं असेल ऊर्जा स्तरावर. आणि सतयुगामध्ये तुम्ही आम्ही जे आहोत ना, फार पुढं जायचं आहे. आणि हा तुम्हाला मी फक्त एक पहिला शोध लावला, फक्त प्राणिक हिलिंग पुरतं सांगितलं. पण प्राणिक हिलिंगच्या पुढे जाऊन तुम्हाला संत व्हायचं आहे, आणि संत होण्याचा मार्ग पुढचा आहे. तो जो मी सांगणार की आर्यहंत योग म्हणजे म्हणतात, तो स्टेप पुढचा आहे. संत बनण्यासाठी प्राणिक हिलिंगचे हे 3 कोर्सेस झाले. 4था एक कोर्स आहे तो म्हणजे आत्म्याचा प्रवास कसा आहे, आणि 5वा कोर्स आहे अरहॅटिक योगा. हे 5 तुम्ही जर केले तर या आयुष्यामध्ये तुमचं बकेट लिस्टमध्ये टाकून ठेवा, एवढंच करायचं आहे मला.
मोक्षप्राप्ती एक प्रकार. आर्हॅटिक योगा अल्टिमेट आहे या जन्मासाठी. याच्याहून जास्त केलं तर बोनस आहे, पण आर्हॅटिक योगा केलं तर तुमचे 3-4 इन्कार्नेशन वाचलेत. आणि ज्या वेळेला तुम्ही पुढं जाल त्यावेळेला फार पुढं असाल. अजून एक 7-8 हजार वर्षांनंतर ज्या वेळेला आपण पुन्हा भेटू त्यावेळेला तुम्ही म्हणाल की आपण एकमेकांना ओळखतोय, कारण आपल्याला सगळं त्यावेळेचं आठवू शकेल. देर इज ऑलवेज अ कंटिन्युटी. कंटिन्युअस नाही असं वाटतं, तसं नाही आहे. देर इज ऑलवेज अ कंटिन्युटी. आपण पुन्हा पुन्हा येत राहू, पुन्हा पुन्हा भेटत राहू. नथिंग हॅपन्स बाय ॲक्सिडेंट. आजसुद्धा आपण भेटतोय, कोणीतरी ठरवलेलं होतं. सर, आपण हे प्राणिक हिलिंगबद्दल प्रत्येकांचं एकच म्हणणं असतं, हे तुम्ही चक्र फील कसं करता? बरं, 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे तुमचा हाताचा जो तळभात असतो त्याच्यावर लक्ष ठेवायचं, याच्यावर म्हणायचं याच्यावर जाणीव ठेवायची. ओके. आणि जिथं स्कॅन करतोय त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मग आता याच्या खांद्यावर जर आपल्याला स्कॅन करायचं असेल तर खांद्याकडे लक्ष, हातावर जाणीव आणि हात त्या खांद्याकडे घेऊन जायचं. अच्छा, मग आता सरळ रेषेमध्ये कॅमेराचा बघतो मित्र, त्याचा बघू मी. हो चालेल ना. काय म्हणू आता एक्झॅक्ट? खांद्याच्या इथे त्याच्या इनर ओरा कुठं लागतो, हातावर जाणीव ठेवायची. हो, जाणीव. आणि लक्ष खांद्यावर ठेवायचं त्याच्या, आणि त्याचा एनर्जी कुठं लागते मला इथे इथे जाणवत आहे. आता जाणवलं की आलं, इथे ओरा आला, तो इथे त्याचा ओरा आला इथपर्यंत. हा जिथं ओरा आला तो शरीरापासून किती दूर होता? साधारण बऱ्यापैकी दूर आहे. आणि चांगला स्ट्रॉंग ओरा आहे. स्ट्रॉंग ओरा आहे आता. अच्छा, अशाच प्रकारे सगळे चक्र सगळे चक्र पण बघायचे. पूर्ण एक एक चक्रावर हात ठेवत जा. दोन्ही भुयांच्या मध्ये एक आजना चक्र असतं, त्याला किती कसं लागतंय. असं पूर्ण बॉडी स्कॅन, पूर्ण बॉडी स्कॅन करता येते. चक्राची पोझिशन्स कळू शकते. चक्राचं नुसतं हे कळत नाही, त्याचा ॲक्च्युली व्यास पण काढता येतो, त्याचा स्पीड पण काढता येतो. बऱ्याच गोष्टी अजून काही काही करता येतात. हे मी एक सुरुवात करून देतोय तुम्हाला फक्त. पण तुमचा जिज्ञासा असेल तर नक्की पुढं या, कारण याच्यामध्ये खूप काही आहे. शास्त्रच आहे, शास्त्र म्हणूनच पहा याच्याकडे. तुम्ही जे आर्हॅटिक योगा म्हणालात त्याबद्दल खूप जिज्ञासा आहे मला पण. येस, आर्हॅटिक योगामध्ये तुम्ही जे शब्द ऐकले तो आरिहंत, हा जैनिझममधून आलेला सगळ्यात म्हणतो ना आपण सगळ्यात प्युअर असेल तो आरिहंत. बुद्धिझममध्ये त्याला आर्हट म्हणतात, आणि आपल्याकडे परमहंस म्हणतात हिंदुइझममध्ये. तर परमहंस, अर्हट आणि अरिहंत हे एका लेवलचे आहेत. तर हा होण्यासाठी जो मार्ग आहे, अर्हट होण्यासाठीचा मार्ग, तो आर्हॅटिक योग आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 2 दिवसात शिकवणार की नेमकं तुम्ही काय काय केलं की तुम्ही त्या मार्गावर जाल, तर त्या मार्गावर एक पाऊल पडेल. आणि तो प्रवास मोठा असेल, कदाचित काही जन्म लागू शकतील, पण सुरुवात केली जाईल. आणि मग टेक्निक्स मास्टरने करून ठेवलेत की अत्यंत सोप्या तऱ्हेने कुंडलिनी जागृत कशी करणे आहे, किंवा ध्यान कसं राहायचं आहे, व्हर्च्यूज काय असतात, तुमचं स्वतःचं प्युरिफिकेशन काय करायचं असतं, पिलर्स काय असतात, हे सगळं मास्टर सांगतील. आणि ते एकदा तुम्हाला लक्षात यायला लागलं की पुन्हा कुकबुक स्टाईल, माझे 5 पिलर आहेत, माझा प्रत्येक पिलर किती स्ट्रॉंग झाला आहे बघत राहायचं. स्टार्ट डुईंग इट. प्युरिफिकेशन्स आहेत, मेडिटेशन्स आहे, अभ्यास आहे, सगळे पिलर्स तुम्हाला स्ट्रॉंग करायला लागतील. आणि आर्हॅटिक योगा हे सुरुवात आहे. तुम्हाला वेळ लागणार आहे, प्रवास खूप मोठा आहे. पण आज जर तुम्ही 2 पावलं नाही घेतली तर तो सुरूच होत नाही आहे. तर मास्टरला या जन्मामध्ये फक्त एक बकेट लिस्ट ठेवा की मला आर्हॅटिक योगा करायचं आहे. आणि पण शेवटी सर हे सगळं खूप पटतं एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून, आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय की पण शेवटी प्रश्न पडतो आजचा EMI, फूड, बेसिक गोष्टी. कारण तुम्ही अडकून गेले त्याच्यामध्ये. नाही, यामध्ये प्राणिक हिलिंग मदत करेल का? नक्की समृद्धीसाठीच प्राणिक हिलिंग आहे. एक लक्षात घ्या, मास्टर जे म्हणतात त्याच्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या. समृद्धी हवी आहे तर तुम्हाला समृद्धी द्यावी लागते. मास्टर म्हणतात की जे जे हवं आहे ते द्यायला शिका. आणि जेनरॉसिटी, हे बघा, तुम्हाला जर प्रेम हवं असेल तर तुम्ही रागाने करू शकाल का? गाणंच म्हणाल ना हिंदीतलं, प्रेम कर केलंच पाहिजे प्रेम. बस पिक्चर समोर मला माया प्रेम कर असं नाही म्हटलं जात. तिथं काही ना काहीतरी प्रेमाने घेऊन 2 शब्द बोलणं, कशी आहे, छान दिसतेस, गोड दिसते, काहीतरी बोलायला लागतं असं. त्यावेळेला ते प्रेम सुरू होईल. तर तसं तुम्हाला ते द्यायला लागेल तर ते यायला लागेल. तर जे हवं आहे ते द्यायचं आहे. आणि त्यावेळेला मास्टर म्हणतात जेनरॉसिटी जी आहे ती हृदयाचं काम आहे. तर तुम्ही हृदयापासून ज्या वेळेला द्यायला लागाल ना तेव्हा हृदयाचा वापर होतो.
आणि हृदयाचा वापर झाला की हृदयाचा परिणाम क्राऊनवर होतो, तुमचा आध्यात्मिक विकास होतो. आध्यात्मिक विकास झाला की फोरहेड चक्र होतं, तुम्हाला इंट्युशन वाढतं. इंट्युशन वाढलं की थ्रोटवर येतं, तुम्हाला इंटेलिजंट होता. आणि याचा परिणाम बेसिकवर जाता, तुम्ही समृद्ध होता. द्यायला शिका. जे जे हवं आहे ते द्यायला शिका. हा एक भाग झाला. आणि दुसरं मगाशी म्हटलं, बिलीफ्स बदला. जे पैशाचे बिलीफ्स आहेत ते बदला. प्रिन्सिपल ऑफ अबंडन्स. तुमच्याकडे प्रिन्सिपल ऑफ शॉर्टेज असतं नेहमी. आमच्याकडे हे कमी, आमच्याकडे ते कमी, आम्हाला हे मिळत नाही, हे जमत नाही, एवढंच म्हणतं. जे मुबलक आहे ते का नाही बघत तुम्ही? माझ्याकडे 140 कोटी लोक आहेत. प्रिन्सिपल ऑफ अबंडन्स. केवढीच मॅनपॉवर आहे. यूथ केवढा मोठा आहे. जगामध्ये कुठल्या देशाकडे नाही एवढा मोठा यूथ आहे माझ्याकडे. प्रिन्सिपल ऑफ अबंडन्स. बाहेर बघा तुम्ही, झाडं किती दिसतात, डोंगर दिसतात, दरी दिसतात, सगळीकडे तुम्हाला नेचर दिसते. प्रिन्सिपल ऑफ अबंडन्स. सगळीकडे गोष्टी आहेत, तुमच्या लक्षात नाही येत. यावरून मला क्लिक झालं, जो मला नेहमी विचार येतो जेव्हा मी नदी बघतो कोणती. हिमालयातल्या नद्या बघतो, बरेचदा मी हिमालयात जातो. मला असं वाटतं की 10 वर्षापूर्वी आलो तेव्हा ही नदी वाहते आहे. शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. नदी वाहतच चालली आहे, पण ते पाणी संपत नाही. आपल्याकडे एखादा नळ सुरू राहिला चुकून तर आपली टाकी संपते पाण्यातली. येस. आणि वर्षानुवर्ष रोज ते चालूच राहतं. म्हणजे वरून काहीतरी आपण नायगराला जाऊन पाहतो, धबधबा केवढा चालू आहे अजून. चालूच राहतो. आणि दुसरं एक लक्षात घ्या, नदी काय, सूर्य काय, हे सगळे निसर्गाने दिलेले लोक आहेत ना, हे स्वतःसाठी जगत नाहीत, हे दुसऱ्यांसाठीच आहेत. म्हणून त्यांना अबंडन्स मिळतं. नदी देखील स्वतःसाठी नाही आहे, काठावर राहणाऱ्या लोकांसाठी तहान पुरवतं. सूर्यप्रकाश देतो तुमच्या आमच्यासाठी. प्रत्येकजण निसर्गामध्ये दुसऱ्यासाठी जगतो. तुम्ही का स्वतःसाठी करता? स्वतःसाठी शिका, वापरा जरा. तुमच्याकडे माहिती आहे, स्टार्ट युजिंग इट. आणि म्हणून तर मनुष्य जन्म घेतलाय. नाही तर मग ॲनिमल होतच ना, भोग येऊन होती ती. बेसिक 3 गोष्टी. तुमच्याकडे ॲज अ ह्युमन बिईंग फरक काय आहे? ॲनिमल किंगडममध्ये काय होतं? खाणं पिणं, झोपणं, मरणं, पलीकडे काही नाही. बरोबर. ह्युमन किंगडममध्ये काय आहे? सगळं ते आहे, पण त्याच्या पलीकडे एक आज्ञा आहे तुम्हाला. यू हॅव गॉट अ विल. आणि विलचे 2 भाग असतात. यू हॅव गॉट अ विल टू डू गुड, विल टू डू बॅड. या दोन्ही गोष्टी तुमच्याच हातात आहेत. तुम्हीच ठरवा काय करायचं. फ्री विल प्रत्येकांकडे. फ्री विल प्रत्येकाकडे. तर तुम्ही ठरवा, तुम्हाला चांगलं व्हायचं, डू विल. तुम्हाला नाही करायचं, आणि तुम्ही कितीही वाईट करा, काही दिवसांनी तुम्ही चांगलंच करणार आहात. पण निसर्ग तुम्हाला परत आणणार आहे त्याच्यावर. निसर्गाविरुद्ध कोणी जात नाही. वा. बसल्या जागी झाडाला फुंकर मारून दाखवा बरं. हलणार नाही झाड तुमचं. पण बाहेर बघतो वारा येतो, किती भराभरा झाड हलत असतं. ताकद खूप आहे निसर्गाची. आणि त्यामुळे परमेश्वराचं अस्तित्व आहे, त्याच्यावर तुम्ही प्रश्न नका मांडू. परमेश्वर आहे, नक्की आहे. तुम्हाला अस्तित्व दिसत नसेल, तुमचा दोष आहे. सो एका अबंडन्स ऊर्जावरती आपण या नोटवरती येस आज थांबूयात. येस. कारण इतकं सुंदर वाटलं ते ऐकताना की नदी वाहते आहे, सतत वारा वाहतोय, की याला कुठे म्हणजे एंड नाहीये. व्हेरी ट्रू. आपण फक्त त्याशी लिंक झालं पाहिजे, अलाइन झालं पाहिजे. येस. सो ह्या एका सुंदर नोटवरती आपण हा पॉडकास्ट इच्छा नसताना थांबूया. प्राणी खिली. पुन्हा एकदा भेटूया. हो, तुम्ही मगाशी म्हणाला की 1000 वर्षानंतर भेटायचंच आहे. भेटायचंच आहे आपलं. वाव. सो परत भेटूयात सर. Yes. खूप सुंदर वाटलं मला. स्वतःची माझी ऊर्जा ऍक्च्युली वाढलेली वाटली. आणि माझा हे मागचा पण अनुभव होता. हे पॉडकास्ट नंतर तुमच्याशी बोलताना ऍक्च्युली ती ऊर्जा वाढलेली फील होते मला. सो मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.